Rebecca, you can go ahead. You can start. Okay. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide my eyes with the light of your Torah and save me from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes knowledge and understanding. Amen. Amen. आमेन. Amen. वेलकम सगळ्यांना. परत आपला पुढचा क्लास एक आठवडा नाही झाला तर क्लासमध्ये वेलकम केलं. नवीन मेडिटेशन Thank you. आपण काय चालू केलंय तर माणसं करत असतील असं मला वाटतंय. नाही करत असतील तर चालू करा, परत दुसरा करा कारण आपला जो कब्बालाचा क्लास आहे ना तो थोडा प्रॅक्टिकल झालेला आहे. तर प्रॅक्टिकल कब्बाला झालाय, त्याच्यामुळे प्रॅक्टिकली आपण जे करतोय ना ते केलं तर जास्ती तुम्हाला समजेल. ओके, आजचा क्लास सियोनचा सिम्बॉल त्याच्यासाठीच पाठवलाय, मेडिटेशन कॉन्सन्ट्रेशन. मी आता त्याच्याबद्दल पण सांगेन, एक काहीतरी एक्स्ट्रा ऍड करायचं आपल्याला. पण पहिली आपला थोडासा क्लास स्टार्ट करायसाठी मी काहीतरी बोलतो आणि मग हे करू आपण. ओके, फर्स्ट ऑफ ऑल माणसं जॉईंट होत जातील हे, तर परत कोणाला काय पाहिजे असेल क्वेश्चन तर क्वेश्चन विचार, मी रिपीट करीन परत. ओके, रिलीजन आहे ना, कुठला पण रिलीजन, कुठला पण कल्चर. ओके, रिलीजन आता आपण रिलीजन बोलतो, पण पूर्वीच्या जमान्यामध्ये रिलीजन नव्हता, कल्चर होता. कल्चर म्हणजे प्रत्येक जागेचा कल्चर होता. जसा हा ज्युइश कल्चर, इस्रायली तोरा कल्चर जो आहे ना, असा इंडियाचा हिंदू कल्चर किंवा आर्यन कल्चर, आपण जे कल्चर बोलतो ना, तर हा कल्चर ना दोन टाईपचा असतं. एक कल्चर असतं तो एक्सटिरियर असतं. एक्सटिरियर म्हणजे बाहेर जसं दिसतं तसं असतं, आणि बाहेर जसं दिसतं त्याच्याने डेव्हलप होत असतं. आणि दुसरा तो कल्चर आहे ना इंटरनल असतं. इंटरनल म्हणजे काहीतरी गोष्टींवर ठरवलेलं असतं त्या कल्चरनी. ओके, आणि मग स्लोली आता तो कल्चर रिलीजन मध्ये हे झालेला आहे, रिलीजन आणि ह्याच्यामध्ये तो इव्हॉल्व्ह झालेला आहे. तर प्रत्येक कल्चरमध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल असतं. कुठला पण कल्चर घ्या, कुठला पण वर्ल्डचा कुठला पण रिलीजन घ्या, इस्लाम, मुस्लिम रिलीजन, ख्रिश्चन रिलीजन, आपला ज्युइश रिलीजन घ्या, हिंदू रिलीजन, बुद्धिस्ट, जैन, कुठला पण रिलीजन घ्या, त्याला दोन पार्ट असतात. एक असतं एक्सटर्नल, एक्सटिरियर एक्सटर्नल पार्ट असतं, आणि एक इंटरनल पार्ट असतं. ओके, एक्सटर्नल पार्ट काय असतं, तर एक्सटर्नल पार्ट मध्ये आपलं जे रिच्युअल्स आहेत, वे ऑफ लिव्हिंग, सोशल इंटरॅक्शन, हे सगळं जे असतं ना, ते मॉरल लॉ, मॉरल कोड, हे सगळं एक्सटर्नल मध्ये येतं. ओके, कारण ते सगळं एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल म्हणजे आपल्याला ते बाकीच्या ह्याच्या संगती कॉम्प्रो करून, सिंक्रोनाइज करून कसं आपला लाईफ जगाचा ह्याच्यावर असतो तो. आणि त्याच्यामध्ये सेक्युलरिझम आणि हे ते सगळं मिक्स होतं, पण तो जो कल्चर असतो तो एक्सटर्नल असतं. आणि त्या रिलीजन किंवा त्या कल्चरचा आहे ना एक एक्सटर्नल पार्ट असतं. एक्सटर्नल पार्ट म्हणजे जो म्हणजे आपण इंटरनली आपण फील करू शकतो. तर किती पण आपण तो वेगवेगळ्या रिलीजनचं वेगवेगळं जे स्क्रिप्चर्स आहेत ना, जसं आपला तोरा आहे. ओके, हाशेमने आपल्याला सिन्नाई पर्वतावर तोरा दिला, आणि तोरा आपला काय आहे, तो रिलीजियस बुक आहे. तसं सगळ्या रिलीजनचा काहीतरी बुक असतंच. ओके, असा कुठलाच रिलीजन आहे त्यांना काय बुक नाही. असा तुम्ही ऐकलंय की कुठल्या रिलीजन आहे त्यांना काय बुक नाही? सगळ्या रिलीजनला काहीतरी बुक आणि काहीतरी स्क्रिप्चर असतं. ओके, आणि त्या स्क्रिप्चर मध्ये काहीतरी ट्रूथ लिहिलेलं असतं, आणि त्या ट्रूथच्या हिशोबाने एक्सटर्नल लाईफ, एक्सटर्नल सगळं कसं चालायचं ते असतं. पण आहे ना, तो त्या ट्रूथला आहे ना काहीतरी इंटरनल डायमेन्शन्स असतात. ओके, आणि ते इंटरनल डायमेन्शन्स कडे जायसाठी आहे ना, प्रत्येक कल्चरमध्ये काहीतरी वे असतं, काहीतरी एक साधन असतं. ओके, जसा एक्सटर्नलला जायला आपल्याकडे रिच्युअल्स आहेत है ना, वेगवेगळे सण कसं पाळायचं, हे कसं करायचं, कसा वागायचा, काय काय रिच्युअल्स आहेत, अख्ख्या लाईफमध्ये रिच्युअल्स बसवलेले आहेत. कसा बोलायचा, काय प्रेयर करायचा, काय करायचं, तसा रिच्युअल सगळा एक वे आहे ना. तसा इंटरनल ट्रूथ, ह्या स्क्रिप्चरचा इंटरनल ट्रूथ करायसाठी काहीतरी आहे ना वे असतं. ओके, आणि त्या वेला आहे ना, त्या वेला वेगवेगळ्या रिलीजन मध्ये मिस्टिसिझम बोलतात. इंडियन रिलीजन मध्ये त्याला काय बोलतात, इंडियन रिलीजन मध्ये त्याला योग बोलतात, योग है ना. ख्रिश्चन रिलीजन मध्ये त्याला काय बोलतात, मिस्टिसिझम, त्या लोकांचं पण आहे, ख्रिश्चनचं पण. मुस्लिम याच्यामध्ये सुफिझम आहे, बुद्धिस्ट याच्यामध्ये आहे, सगळ्या रिलीजन मध्ये आहे. तर ह्या जगामध्ये सगळ्या रिलीजन मध्ये आहे ना, तसं आपल्या रिलीजन मध्ये पण तेच आहे. इंटरनल जायसाठी ज्या गोष्टी आहेत ना, त्याच गोष्टीला आपल्याला, इंटरनल गोष्टीला, मिस्टिसिझमला आपण काय बोलतो,
सिक्रेट बोलतो त्याला, आणि तो आहे कब्बाला. आणि तो काय आहे, तो रिसीव्ह ट्रेडिशन आहे. कारण हा जसा ट्रेडिशन, एक्सटर्नल ट्रेडिशन जसा पास होत आलाय ना, तसा जो इंटरनल ट्रेडिशन असतं ना, तो पास होत येतं. आणि तो पास होत येत 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 तो रिलीजन मध्ये, सगळ्या रिलीजन मध्ये असतं. ओके. आत्ताच्या परिस्थितीमध्ये, आता प्रेझेंट परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे, प्रेझेंट परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की एक्सटर्नल याच्यावर एवढा जोर येते ना, एक्सटर्नल एक्सटर्नल कल्चरल ऍक्टिव्हिटीवर एवढा जोर आलाय ना, की तो इंटरनल जो वे आहे ना, तो इंटरनल वे जो आहे ना, तो नाहीसा व्हायच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे. का नाहीसा व्हायच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे? कारण आता सगळं कल्चर एक दुसऱ्यामध्ये मिक्स व्हायला लागलं. वेगवेगळ्या कल्चर, वेगवेगळ्या आयडिया सगळ्या मिक्स व्हायला लागलं. ओके. तर म्हणून जो आपल्या कल्चरचा जो इंटरनल ट्रूथ आहे ना, तो इंटरनल ट्रूथ जाण्यासाठी जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये कब्बाला हा एक वेगळा प्रकार आहे. ओके. कब्बाला एक प्रकार आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये आहे ना, त्या इंटरनल ह्याच्याकडे जायसाठी जो वे आहे ना, त्या वेला मेडिटेशन बोलतात. मेडिटेशन म्हणजे काय, तर इंटरनल, स्वतःच्या इंटरनल आतमध्ये जाऊन त्या ट्रूथचा हे शोधाचा, की काय एक्सपिरियन्स करायचा, शोधाचा ना, एक्सपिरियन्स करायचा. कारण रिलीजन आहे ना, हा कल्चर, रिलीजन हे कधी पण एक्सपिरियन्स करायची गोष्ट असतं. ओके. तर आपल्या ह्याच्यात जरी पहिली जी आज्ञा आहे ना, आय एम युअर गॉड, युअर लॉर्ड, मी तुझा देव, अनोखी अदोनाय एलोहेम, हा पहिला जो त्याचा आहे ना, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ हे आहे की तुम्हाला आहे ना, देव काय आहे ना, हे जाणायचं आहे. नो म्हणजे आपल्याला असं नाही सांगितलं की हॅव बिलीव्ह करा की एक देव आहे, असं नाही सांगितलेलं आहे. तुम्ही बिलीव्ह करा. बिलीव्ह म्हणजे समजलं ना, बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवायचा. विश्वास म्हणजे काय असतं, की आपल्याला विश्वास आहे, आपण बघितला नाही, आपल्याला माहिती नाही, कोणीतरी सांगितलं आहे म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला बिलीव्ह बोलतात, बिलीव्ह. आणि नोईंग म्हणजे काय, नोईंग म्हणजे जी गोष्ट आपल्याला माहिती आहे ते. तर पहिला जो कायदा आहे ना कोरामधला, तो पहिला कायदा आहे की नो दॅट गॉड इज वन, म्हणजे देव एक आहे ना, हे आपल्याला अनुभवाचं आहे. नो म्हणजे काय, अनुभव करायचा. ओके. आणि ते अनुभवाचा जो हे आहे ना, तो अनुभवाचा आपल्याला बाहेर किती पण आपण काय केलं, हे केलं ना, तर आपल्याला एक्सटर्नल याच्यामध्ये गॉड, देव समजू शकतं. पण नो, एखादी गोष्ट आपल्याला समजण्यासाठी आपल्याला ना इंटरनली जाऊन इंटरनली जेव्हा आपण त्याच्यामध्ये बघितलं ना, तरच आपल्याला समजू शकतं की गॉड इज वन. तर तो हा जो प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेस आपण मेडिटेशन आणि जो स्पिरिच्युअल, मिस्टिकल आणि मेडिटेटिव्ह टेक्निक्स आहेत ना, त्याच्यानेच आपण साधू शकतो. ओके. तर नो 2+2 किती आहे, 2+2 4 आहे. सगळ्यांना माहिती आहे 2+2 4 आहे. ओके. पण ते कसं तुम्हाला समजला, कारण तुम्हाला माहिती आहे, यू नो इट ना, तुम्हाला माहिती आहे ते, कारण तुम्ही केलं आहे, तुम्हाला ते समजावलं आणि ते समजावल्यावर, अख्खा समजल्यावर तुम्हाला जे समजलं ना, शेअर घ्या, खुर्ची घेऊन, तर ते अख्खा समजल्यावर जे आपण केलं ना, त्या गोष्टीला आपण काय बोलतो, नॉलेज. नॉलेज म्हणजे काय, नॉलेज म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजली, आपल्या आतमध्ये घेतला ना, तर त्याला बोलतो नॉलेज. तर तसं आहे ना, आपल्या आतमध्ये आपल्याला जे समजतं ना, त्याला आपण बोलतो नॉलेज. ओके. तसा जो आपला कल्चरली जो आपला स्क्रिप्चर आहे ना, त्या स्क्रिप्चरला इंटरनली समजायचं ना, त्याला आपण बोलतो की नॉलेज. दात बोलतो त्याला, दात म्हणजे नॉलेज घ्यायचं बोलतो त्याला. पण त्या नॉलेजच्या पलीकडे जाऊन जर आपण बघितलं ना, तर आपल्याला त्याच्यामधला कितीतरी जे ट्रूथ्स आहेत ना, आपल्या कल्चर मधला, आपल्या स्क्रिप्चर्स मधलं, हे ट्रूथ समजतात. आणि ते ट्रूथ असं आहेत ना, की ते ट्रूथ, त्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी अशा आहेत की जोशुआ पण आलाय, तर ते शालो. तर त्या ते जे सगळं ट्रूथ्स आहेत ना, ते ट्रूथ समजायसाठी आहे ना, आपल्याला आहे ना, त्या इंटरनल प्रोसेस मध्ये जाऊन इंटरनल प्रोसेस मध्ये ते समजायला लागतं. तर त्याच्यासाठी कायदा कानून वेगळं आहे. आणि म्हणून आहे ना, स्पिरिच्युअल वर्ल्ड समजायसाठी सगळं जे कायदा कानून आहेत ना, ते वेगळ्या प्रकारे चालतात. तर तिथं आहे ना, आपल्याला आहे ना, सेन्सेशन, फिलिंग कसं आहे आतमध्ये, ते सगळं समजल्यावर आपल्याला आहे ना, स्पिरिच्युअल वर्ल्ड समजायला लागतं. आणि ते समजायसाठी अख्खा जो सिस्टम आहे ना, त्या सिस्टम मध्ये कितीतरी गोष्टी वापरलेल्या आहेत. आणि युजली काय होतं, आपण एवढं एक्सटर्नली एवढं जगत असतो ना, की आपल्याला ते इंटरनली गोष्टी समजत नाही. आता मेडिटेशन मध्ये आपण स्लोली काय करतोय, इंटरनली आपल्याला स्वतःला समजतोय आणि इंटरनली ते गोष्टी समजायचा प्रयत्न करतोय. ओके. आतापर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे, एनी क्वेश्चन? ओके. तर हा जो मेडिटेशनचा जो प्रकार असतो ना, तो सगळ्या रिलीजन मध्ये असतो. पण सगळ्या रिलीजन कुठपर्यंत मेडिटेशनचा प्रकार नेतं, जिथपर्यंत त्यांचा कल्चर डेव्हलप झालेला आहे ना, तिथपर्यंत तो नेलेला असतो. ओके.
ज्युईश रिलीजन मध्ये, तोरा रिलीजन मध्ये काय, तोरा रिलीजन मध्ये तुम्ही बघाल ना, तर तो ह्या मेडिटेशनच्या कल्चरवर, मेडिटेशनचा जो कल्चर आहे ना, कारण अब्राहम, इसाक, याकोब ह्या लोक होती तेव्हा शास्त्र नव्हता, पण त्यांना असं आपल्याला काय, आपल्याला मिद्राश काय सांगतं की त्यांना शास्त्र अख्खा माहिती होता. अब्राहम, इसाक, याकोब, मोशे, आणि मग त्याच्यानंतर त्याची 12 मुलं, त्याच्यानंतरचा तो पिरियड, आणि मोशेच्या टायमाला आपल्याला तोरा मिळाला. ओके, म्हणजे तोरा जो आहे ना, तोरा हा जो प्रोडक्ट, तो कुठला प्रोडक्ट आहे, तो आहे ना त्या माणसांचा सगळ्यांचा जो इंटरनल त्या लोकांनी जो एक्सपिरियन्स घेतला होता ना, गॉडचा, देवाचा इंटरनल एक्सपिरियन्स घेतला होता ना, त्या इंटरनल एक्सपिरियन्सनी डेव्हलप झालेला जो कल्चर आहे ना, त्या कल्चरचा तो बुक आहे. आणि त्या बुकवर, त्या पुस्तकावर आपला हा अख्खा एक्सटर्नल रिलीजन, म्हणजे एक्सटर्नली कसा राहायचा ना, तो रिलीजन डेव्हलप झालेला आहे. तर बेस जो आपल्या रिलीजनचा आहे ना, तो इंटरनल आहे. तर म्हणून इंटरनली जर तुम्हाला तोरा समजला ना, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजू शकतात. इंटरनली तुम्हाला जर समजलं, तर इंटरनली समजासाठी आहे ना, इंटरनली वेगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन आहेत. जसं तुम्ही झोपेत असताना ना, तुम्ही स्वप्न बघता ना, तर स्वप्नामध्ये काय रूल्स अँड रेग्युलेशन असतात, स्वप्नामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन करतात, तिथे ह्या जगामधलं रूल्स रेग्युलेशन नाही चालत है ना. तुम्ही उडी मारू शकता, उडू शकता, पाण्याच्या आतमध्ये राहू शकता स्वप्नात. स्वप्नामध्ये आहे ना कितीतरी जे गोष्टी असतात ना, त्या गोष्टी आहे ना आपल्या या फिजिकल वर्ल्डच्या डायमेन्शनच्या वेगळ्या प्रकारच्या हिशोबाने चाललेल्या असतात. तिथं सेन्सेशन, आपल्याला कितीतरी सेन्सेशन होतात, पण ते सेन्सेशन आउटसाइड सेन्सेशन नाही होती, इंटरनल सेन्सेशन होतात. तर तसा इंटरनल आपला जो वर्ल्ड आहे ना, त्या इंटरनल वर्ल्डचा रूल्स, रेग्युलेशन, लॉज, ते सगळ्यांना वेगळ्या प्रकारे चालतात, वेगळ्या डायमेन्शननी चाललेलं असतात. तिथं खूप वेगळं हे आहे. तर त्या वेगळ्या डायमेन्शन्स आपल्याला समजलं ना आपल्या इंटरनलचा, तर आपल्याला खरोखर स्पिरिच्युअलिटी आणि स्पिरिच्युअल वर्ल्ड समजायला लागतं, आणि मग आपण त्या स्पिरिच्युअल वर्ल्डला कनेक्ट करू शकतो. कारण स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ना आपल्याला इंटरनली, म्हणजे आपल्या इंटरनली आपल्यामध्ये तो एक हे करत असतं, आणि एक्सटर्नली आपण या जगामध्ये राहतो ना, त्याला, त्या जगाला सगळं रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. ओके, तुम्ही तुम्ही किती विचार करता, म्हणजे किती किती प्रकारचा विचार करता या लाईफ मध्ये. कोण डॉक्टर व्हायचा, म्हणजे डॉक्टर, कोण इंजिनियर व्हायचं असतं, कोण काय करतं, कोण काय करतो, कोण कुठं पिकनिकला जायचं करतं, म्हणजे प्रत्येक दिवशी आपण कितीतरी विचार करत असतो. विचार कुठं होतं, इंटरनली होतं, आणि मग तो विचारावर आपण एक थिंकिंग प्रोसेस करतो, आणि मग काय करायचा काय नाही करायचा ते सगळं ठरवतो, आणि मग तो थिंकिंग प्रोसेस कुठं होतं, इंटरनल होतं. ओके, आणि मग त्या थिंकिंग प्रोसेसवर आपण काय काय करायचा, काय प्लॅनिंग करायचा, कसा टाइम हे करायचा, कसं सगळा करतो, म्हणजे एक फॉर्म्युला बनवतो. तो सगळा कुठं होतो, आतमध्ये होतं. पण जोपर्यंत आपण त्याच्यावर एक्सटर्नली काय काम नाही केलं ना, तोपर्यंत तो अख्खा जो प्रोसेस आहे ना, तो आतमध्येच राहतो, है ना. आता तुमच्यापैकी किती जणांना डॉक्टर व्हायचं असेल आणि किती जणांना काय काय व्हायचं असेल, पण तुमच्या फिजिकल लाईफ मध्ये तुम्ही ते झालात का, तुम्ही जे विचार केला होता ते का नाही झालात, कारण इंटरनली ज्या ज्या गोष्टी झाल्या ना, त्या इंटरनली ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या बाहेर फिजिकली वर्ल्ड मध्ये आणण्यासाठी काय करायला लागतं, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी तो बाहेर आणायला लागतो, तो काहीतरी प्रोसेस करून तो बाहेर आणायला लागतो. ओके, तर हा बाहेर आणायचा जो प्रोसेस आहे ना, हा बाहेर आणायचा जो प्रोसेस आहे, तो हा वर्ल्ड आहे, हा जो जग आहे ना, तो जग आहे ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जे जे चाललेलं असतं ना, त्या गोष्टींपैकी आपण जे ह्या जगामध्ये आणू शकतो ना, ते तेवढं आपण आणलेलं आहे. आणि ह्या जगाला जर जास्ती स्पिरिच्युअल बनवायचं असेल ना, तर आपल्याला त्या जगामधला इंटरनली आहे ना, त्या जगामधला स्पिरिच्युअलिटी जास्ती या जगामध्ये आणायला लागेल, तरच हा जग चेंज होईल. कारण हा जग आपल्या, आपण जसा वागतोय ना तसा हा जग चालतं, कारण आपण जेवढ्या गोष्टी आतमध्ये ठेवल्या ना, त्या आतमध्येच राहतात. तर स्पिरिच्युअली मला असा करायचा आहे, स्पिरिच्युअली मी एवढा तोरा शिकीन, स्पिरिच्युअली मी असा करीन तसा करीन, आपण किती पण काय केलं ना, तरी पण जोपर्यंत ते केला नाही ना, तोपर्यंत तो मिचवा आहे ना, पुरा नाही होत. म्हणजे मी मनापासून चांगला आहे, पण वागताना मी जर चांगला नाही वागलो ना, तर म्हणजे काय नाही ते, कारण स्पिरिच्युअली तुम्ही आतमध्ये तुम्ही चांगलेच आहात, आतमध्ये तुम्ही चांगलेच आहात, पण ते जर बाहेर नाही निघाला ना, तर त्या ह्या जगामध्ये नाही केलं ना, तर तो स्पिरिच्युअल तुम्ही एम नाही, मिचवा नाही केला, तो असं असतं. ओके, तर आता आपला जो मेडिटेशनचा, जो मेडिटेशन मध्ये आपण जे करत होतो, त्या मेडिटेशन मध्ये आपण आतापर्यंत कुठं आलो, आता आपण आहे ना मेडिटेशन मध्ये एक्सटर्नल वर्ल्ड पासून आहे ना इंटरनल वर्ल्ड मध्ये याचा प्रयत्न करतोय. आणि तो इंटरनल वर्ल्ड मध्ये काय यायचा प्रयत्न करतोय, कारण आपला जो इंटरनल वर्ल्ड आहे ना, तो त्या स्पिरिच्युअल वर्ल्ड सारखा वेगळ्या कायद्याने चाललेला असतो. म्हणजे आपण बघितलेली जी गोष्ट असतं ना, ती आपण उलटी बघतो, पण ती आपल्याला तो सरळच दाखवतो, जे वेगळा आतमध्ये वेगळा आहे सगळा. इयरिंग हे ते सगळ्या वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे चाललेलं असतं सगळं.
पण तो अख्खा हे करून आपल्याला जी रियालिटी दिसतं ना ती रियालिटी वेगळी दिसतं. तर आपण त्याच्यानेच स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये पण त्याच्यानेच जाऊ शकतो, त्या गोष्टीनेच आपण उलट जाऊ शकतो. आणि जेवढा आपण आतमध्ये गेलो ना स्वतःच्या आतमध्ये गेलो ना, तर आपल्या स्वतःच्या आतमध्ये गेल्यावरच आपल्याला स्पिरिच्युअलिटी येतं. जसा कब्बालामध्ये तुम्ही शिकलात 4 वर्ल्ड आहेत, है ना, 4 वर्ल्ड आहेत असं शिकलात ना, आसिया आणि येत्सिरा आणि बेरिया आणि आत्सिलूत, असं 4 वर्ल्ड आहेत, है ना. तर तसंच आहे ना, माणसामध्ये पण तसंच आहे, माणसाच्या बॉडीच्या आतमध्ये पण तसंच आहे, माणसाच्या आतमध्ये पण तसंच आहे. तर माणसाच्या आतमध्ये काय, आसिया म्हणजे ऍक्शनचा वर्ल्ड, आपण ज्या वर्ल्ड मध्ये राहतोय ना तो आपला ऍक्शनचा वर्ल्ड आहे. ओके, येत्सिरा म्हणजे फॉर्मेशनचा वर्ल्ड. तर आपल्या आतमध्ये जो माइंड आणि जो डायनामिक चाललेला असतो ना माइंडचा, म्हणजे तो आज येत्सिराचा वर्ल्ड आहे. आपल्या मेंटॅलिटी मध्ये आणि ब्रेन मध्ये जे चाललेलं आहे ना तो आपला बेरियाचा वर्ल्ड आहे, क्रिएशनचा वर्ल्ड आहे. कारण तिथं आपण काहीतरी क्रिएट करतो आणि ते आपण उतरून या जगामध्ये आणू शकतो ना. तुम्ही काय ठरवलं ते कुठं क्रिएट होतं, तुमच्या मेंटॅलिटी मध्ये, क्रिएशन मधून येतं. आणि नियरनेसचा म्हणजे स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे, एक स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ज्याच्यामधून सगळ्या गोष्टी येतात ना. ते तुम्हाला पण नाही समजत की तुम्हाला अमुक गोष्टीचा विचार का आला, किंवा अमुक करावा असा का वाटला, किंवा तमुक ते जे येतं ना ते कुठे येतं, ते आजसीलूटच्या वर्ल्ड मध्ये येतं. ते आपल्याला नाही माहिती, तो एवढा स्पिरिच्युअलिटीच्या जवळचा वर्ल्ड आहे ना, तर तिकडनं येतं. तर आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, तर म्हणून आपण आपली इंटरनल स्ट्रक्चर वापरून आपण त्या स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये ट्रॅव्हल करू शकतो, त्या स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये जाऊ शकतो. ओके, जसं स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये कतनूत आणि गदलूत आहेत ना, तसं आपल्यामध्ये त्या स्टेट्स रिफ्लेक्ट होतात. आपला फिजिकल वर्ल्ड मध्ये वागताना पण आपल्याला कतनूत आणि गदलूत ह्याच्यामध्ये आपण वागत असतो. तसंच स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये रनिंग आणि रिटर्निंग अशी स्टेज आहे ती. ते हा प्रत्येक जो पार्ट आहे ना स्पिरिच्युअल वर्ल्डचा, तो प्रत्येक पार्ट जो स्पिरिच्युअल वर्ल्डचा आहे ना तो आपल्यामधून या जगामध्ये येतं. पण आपल्यामधून जगामध्ये येतो तर आपल्याला तो रस्ता आहे ना तिथं पोहोचायचा आणि तिथं कॉन्टॅक्ट करायचा आणि ते समजायचं, तो कसा आहे, आपल्यामधून आहे. आपल्या इंटरनली आपण जर हे केलं ना त्याच्यामधून. आणि इंटरनली करायसाठी काय आहे, इंटरनली करायसाठी आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे, म्हणजे आपल्याला मेडिटेशन आणि हे सगळं केलं पाहिजे. तर मेडिटेशनचा पहिला जो पार्ट आहे तो काय आहे की आपल्याला आसियाचा जो वर्ल्ड आहे ना, एक्सटर्नल जो वर्ल्ड आहे ना, ऍक्शनचा वर्ल्ड, तो ऍक्शनचा वर्ल्ड कसा चाललाय, तो ऍक्शनचा वर्ल्ड काय होतंय, ह्या गोष्टी शिकायसाठी आपण काय केलं, आपण त्या एक्सटर्नल वर्ल्डवर मेडिटेट केला. आणि आपण स्लोली आता इंटरनल वर्ल्ड मध्ये आलो. इंटरनल वर्ल्ड म्हणजे कसा की आपल्याला आता आपण कसं वागतोय, आपल्या आतमध्ये कशा गोष्टी चालतात ते आता समजायला लागल्या, की मी असाच काय वागतोय, मला अशाच गोष्टी का आवडतात, मला अमुकच दिसणारी माणसं का आवडतात, माझी दोस्ती याच्या संगती का होते. तर ते आता आपल्याला आपला इंटरनल आपला येत्सिरा समजायला लागलाय. पण येत्सिरा मध्ये माइंड आहे ना, हा माइंड हा खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. आपण ज्याला माइंड बोलतो ना तो कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. तर माइंड आहे ना, हा माइंड काय आहे लक्षात ठेवा. मी बोललो ना माइंड, याला हिब्रू मध्ये लेव बोलतात, लेव. ते हिब्रू मध्ये जो लेव बोलतात ना, लेव बोलतात म्हणजे कुठला पार्ट आहे, तो पार्ट आहे जो फिलिंग करू शकतो, इमोशन फील करू शकतो तो. ओके, आणि जो ह्या गोष्टी ह्या वर्ल्ड मधल्या सगळ्या गोष्टी सेन्स करता आणि जो सेन्स करून त्या इमोशन्सच्या थ्रू ह्या जगामध्ये जे रिफ्लेक्सेस देतं ना, तो जो पार्ट आहे ना तो आपला माइंड आहे. आणि युजली काय होतं, आपण सगळं माइंडनी चाललेलं असतो. आपण आहे ना माइंडच्या इमोशनल लेवलवर कारण आपण आहे ना फिलिंग फील नाही करत असतो, आपण फिलिंग सेन्स करत असतो. तुम्हाला लक्षात आलं ना, कारण मी काय बोललो गेल्या टायमाला की आय फील अँगर आणि आय एम अँग्री, ह्याच्यामधला फरक कधी समजतो तुम्हाला, जेव्हा तुम्हाला समजतं की फिलिंग वेगळी गोष्ट आहे. पण आपण आपल्याला कसं आय एम अँग्री बोलतो, आय एम अँग्री, आय एम सॅड, है ना. का बोलतो, कारण आपण आहे ना तो माइंड आहे ना आपण कशासाठी युज करत असतो, फिजिकॅलिटीसाठी युज करतो. जोपर्यंत आपण माइंड फिजिकॅलिटीसाठी युज करतो ना, तेव्हा आपल्या माइंड काय असतं, आपल्या फिजिकॅलिटीचा माइंड असतो तो. पण तो फिजिकॅलिटीचा माइंड आपण जेव्हा आतमध्ये घेतला आणि आपल्याला जेव्हा समजतं की आय एम अँग्री नाही, आय फील अँगर, आय एम सॅड ना, आय फील सॅड, है ना. म्हणजे ज्या गोष्टी होतात ना त्या आम्ही फील करतोय. तर हा फिलिंगचा जो सेंटर आहे ना, त्या फिलिंगच्या सेंटरला हार्ट बोलतात, लेव बोलतात. समजलं आता लेव काय आहे ते. लेव हा तो सेंटर आहे, म्हणजे बॉडीचा जो आपल्या अख्ख्या बॉडीमध्ये आहे ना फिलिंगचा जो सेंटर आहे ना, तो त्या सेंटरला लेव बोलतात. म्हणून आपण बोलतो ना हार्ट पासून मला आवडला, मी मनापासून प्रेम करतो, मनापासून प्रेम करतो आणि हार्ट पासून प्रेम करतो, म्हणजे हृदयापासून प्रेम करतो. याला दोन, आता तुम्हाला त्याच्यामध्ये फरक समजेल. मनापासून प्रेम करतो म्हणजे काय झालं आता तुम्ही,
की तुमच्या बॉडीच्या फिलिंगनी, बॉडीच्या सेन्सेशननी तुम्ही प्रेम करता. पण तुम्ही जेव्हा बोलाल की मी हृदयापासून किंवा हार्ट पासून प्रेम करतो, तेव्हा काय होतं, तुम्ही इमोशननी प्रेम करता असं होतं. ओके, तर फील करायचा आणि सेन्स करायचा याच्यामध्ये डिफरन्स असतो. जर तुम्ही सगळ्या गोष्टी सेन्स करत असाल ना, तर त्याचा अर्थ काय होतो, तुमचा माइंड आहे तो, म्हणजे लेव नाही झाले तो काय माइंड आहे. पण जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी फील व्हायला लागतील ना, तेव्हा तो काय झाला तुमचा, आता तुमचा माइंड आहे ना अप्पर वरच्या लेवलला आला, तुमचा माइंड काय झाला, हार्ड झाला, लेव झाला. ओके, आतापर्यंत काय क्वेश्चन असतील तर विचारा. हे बंद करू काय, ऊन यायला लागला. बस. क्वेश्चन्स? तर आजचा जो मी क्लास घेतलाय ना, तो क्लास मी आहे ना खूप वर्षापूर्वी, 28-30 वर्षापूर्वी मी आहे ना एका स्कूलमध्ये घेतला होता माझ्या स्टुडंट्स लोकांना. मी आहे ना मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि अल्जिब्रा शिकवायचो. नाही, फिजिक्स, केमिस्ट्री आणि जॉमेट्री शिकवायचो. ओके, आणि पीटी असं 8, 9, 10 स्टँडर्डच्या मुलांना शिकवायचो. तर प्रत्येक वर्षी काय 9 स्टँडर्डची मुलं जेव्हा 10 स्टँडर्ड मध्ये गेली ना, तर त्यांची मेंटॅलिटी चेंज करायला लागायची ना. मग 9 स्टँडर्ड पर्यंत मस्तीवाली असतात. मग त्या 9 स्टँडर्डच्या मुलांना 10 स्टँडर्ड मध्ये आल्यावर पहिला लेक्चर असायचा माझा असा. तर तो लेक्चर मी त्यांना स्कूलच्या स्टडीसाठी द्यायचो. पण मी आता तो कॅबॅलिस्टिकली कसा तो व्हॅल्युएबल आहे ना, त्या हिशोबाने तुम्हाला सांगणार आहे तो लेक्चर. ओके, तर चेंजेस आहेत त्याच्यामध्ये खूप साऱ्या, कारण त्या लहान मुलांना सांगत होतो, त्या लहान मुलांच्या हिशोबाने सांगत होतो. आता आपण जरा कॅबॅलिस्टिकल टर्म्स वगैरे वापरून तो हे करू. ओके, तर आपण बघितलं की माइंड मध्ये 3 स्टेट्स आहेत. 3 स्टेट्स कुठल्या आहेत? एक तर ती कथनूत आणि गदलूत विसरा. पण आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं ना, कुठली एक नार म्हणजे युथफुल है ना, आणि जक्केन म्हणजे एल्डरली है ना. आठवतंय काय? नार बोललो ना, नार म्हणजे आपण नोआच्या नंतर देवाने हे केला, तो सगळा घेतला ना, तोराचा पाठ घेतला, त्याच्यामध्ये बघितला की नार ही माणसाची कुठली माइंडची स्टेट असतं, नारची स्टेट असतं. नारची स्टेट म्हणजे काय, की तो लहानपणापासून वाढत एक युथफुल स्टेज पर्यंत येतो, आणि युथफुल स्टेज मध्ये आल्यावर तो त्याची माइंडची स्टेट कशी करतं, फिक्स करतं. आणि तो फिक्स केलेली ही स्टेट आहे ना, त्या स्टेटनी तो त्याचा लाईफ जगत असतो. तर 18 वर्षाचा मुलगा, आपण योसेफच्या गोष्टीमधून बघितलं ना, 18 वर्षाचा मुलगा असो की 80 वर्षाचा माणूस असो, जर त्याचा माइंड तो त्याच्या युथफुल होईपर्यंत त्याच्या माइंडमध्ये ज्या गोष्टी फिक्स झाल्या, त्या गोष्टी म्हणजे त्याच्या मेमरीमध्ये, इमोशन्समध्ये आणि याच्यामध्ये फिक्स झाल्या, त्या हिशोबाने जर तो चालत असेल, तर त्याचं काय होतं, तो 80 वर्षाचा झाला तरी तो युथफुलच राहतो. युथफुल म्हणजे युथफुल नाही राहत, तो युथफुल माइंडनीच जगत असतो तो, है ना. तर तशी 3 स्टेट काय आहेत, तर एक आहे युथफुल म्हणजे नार स्टेट, एक आहे जक्केन म्हणजे वाईज स्टेट, वाईज म्हणजे म्हाताऱ्या माणसाला एल्डरली स्टेट बोलतात. आणि एक आहे कुठली आहे, एक आहे बच्च्याची स्टेट, छोट्या तिनोक स्टेट बोलतात त्याला. तिनोक म्हणजे काय, लहान. तर तिनोक स्टेट काय आहे, की लहान बच्चा जेव्हा पैदा होतो ना, तेव्हापासून त्याचा जो माइंड होता ना, त्याला तिनोक बोलतात. तर युजली काय होतं, माणसाच्या आपल्या जो इंटरनल स्ट्रक्चर ना, त्या इंटरनल स्ट्रक्चर मध्ये हे 3 कंपार्टमेंट असतात माइंड मध्ये. ओके, 3 कंपार्टमेंट असतात. कंपार्टमेंट म्हणजे असं म्हणजे मेजरमेंटनी घ्यायसाठी नाही, 3 कंपार्टमेंट आहेत आतमध्ये. ओके, तुम्हाला जसं इमॅजिन करायचं तसं इमॅजिन करा. आणि ह्या 3 कंपार्टमेंट मध्ये काय असतं, एक जी कंपार्टमेंट असतं, ती कंपार्टमेंट कुठली असतं, बच्च्याची कंपार्टमेंट असतं, तिनोकची. ओके, दुसरी कंपार्टमेंट असतं, ती कसली असतं, युथफुल नारची असतं. आणि तिसरी कंपार्टमेंट असतं, ती कसली असतं, एल्डरलीची असतं. अशी 3 कंपार्टमेंट असतात. तर जो बच्चा पैदा पण झाला ना, तर त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट असतात. तर त्याची एल्डरली कंपार्टमेंट रिकामी असतं, नारची कंपार्टमेंट रिकामी असतं, आणि त्याची तिनोकची कंपार्टमेंट भरायला लागतं माइंडची. ओके, आणि मग स्लोली काय होतं, तो मोठा होतं, मग ती त्याची तिनोकची कंपार्टमेंट भरता मग त्याला युथफुलनेसची पण, त्याची नारची कंपार्टमेंट पण भरायला लागतं माइंडची. आणि मग नारची कंपार्टमेंट भरायला लागल्यावर तो थोड्या गोष्टी त्या नारच्या कंपार्टमेंट मध्ये टाकतात, आणि मग त्याला समजतं की नाही, मी असा वागलो तर तसं होतं, असा हे आहे. मग तो फिक्स करतं कितीतरी गोष्ट, आणि तो ते सगळ्या नारच्या कंपार्टमेंट मध्ये भरतो. आणि नारच्या कंपार्टमेंट मध्ये भरल्यावर काय होतं, मग जर तो स्पिरिच्युअली एनलाइटन व्हायचं त्याने ठरवला,
किंवा त्याला समजलं की असे करायला पाहिजे, तसा केला पाहिजे, त्याला टीचर्स, त्याचं पॅरेंट्स हे सगळं व्यवस्थित शिकवतात, तर मग काय करतो स्लोली तो त्याच्या एल्डरली जो कंपार्टमेंट आहे ना त्या एल्डरली कंपार्टमेंट मध्ये गोष्टी टाकायला लागतात. आणि पण एल्डरली कंपार्टमेंट यूज नाही करत. मेजॉरिटी माणसं आहेत ना यूज नाही करत. 99.9% माणसं आहेत ना मेजॉरिटी, ती लोक एल्डरली कंपार्टमेंट असतं जो माइंडचा तो यूज नाही करत. आणि मग तो कधी यूज करायला लागतात जेव्हा त्यांना काहीतरी फटका बसतं, जेव्हा काहीतरी वेगळ्या गोष्टी घडायला लागतात, जेव्हा त्यांचं जे ती लोक ज्या गोष्टींनी लाईफ जगत असतात ना त्या गोष्टींनी लाईफ नाही होत, मग ती लोक शोधतात, पुस्तकं वाचतात, लेक्चर्स बघतात, हे बघतात ते बघतात, आणि मग त्या लोकांना ते एल्डरली कंपार्टमेंट मध्ये काहीतरी ती लोक थोडासा काहीतरी टाकतात आणि मग थोड्या स्वतःमध्ये चेंजेस करतात. ओके. पण युजली काय आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला नार स्टेट पासून एल्डरली स्टेट पर्यंत जायचं. तर ह्या 3 स्टेट आहेत ना, ह्या 3 स्टेट कसा काम करतात ना, ते तुम्ही आता तुमच्या लाईफ मध्ये कुठल्या स्टेटनी चालता ना ते तुम्हाला समजायसाठी मी सांगतोय. कारण आपण आहे ना ह्या 3 स्टेटनी चालत असतो. त्या 3 स्टेट पैकी एक स्टेट जी असते ना आपली ती बॉस असतं, आणि बाकीच्या जे 2 स्टेट असतात ना ते 2 स्टेट असतात ते त्याचं स्लेव्ह असतात माइंडचं. तर माइंड आपलं तसा चालत असतं. माइंड मध्ये 3 स्टेट आहेत, त्या 3 स्टेट मधली एक कुठली तरी स्टेट असतं ती चालू असतं आणि ती बॉस बनतं, आणि बाकीच्या 2 स्टेट आहेत ना त्यातली एक स्टेट स्लेव्ह बनतं, आणि दुसरी जी स्टेट आहे ना ती पण स्लेव्ह सारखी काम करते. स्लेव्ह म्हणजे एक बोलल्या तसा काम करणारा स्लेव्ह आहे आणि एक न जाणता करणारा स्लेव्ह असा आहे. म्हणजे जो एल्डरली स्टेट आहे ना तो स्लेव्ह बनला ना तर तो कसा आहे की जाऊ दे करून करणारा स्लेव्ह आहे तो. त्याला समजते रॉंग आहे हे ते, पण तरी पण करणारा स्लेव्ह. आणि जो लहान असतो ना तो स्लेव्ह कसा होतो, तो धावत जाऊन करतो, आणि जो मधला असतो ना तो कसा असतो, तो नार असतं. तो आता त्या 3 पर्सनॅलिटी तुम्ही लक्षात घ्याल ना तर तुम्हाला सगळं समजेल. 3 पर्सनॅलिटी. लहान मुलांची पर्सनॅलिटी काय असतं, आपण बाजारात घेऊन गेलो लहान मुलाला, ओके, आणि त्यांनी बघितलं तिथं चॉकलेटचं दुकान, चॉकलेटचं बाजारात घेऊन गेलो, चॉकलेटचं दुकान बघितलं आणि तो चॉकलेटच्या दुकानात धावत गेला. आणि मग मुलगा काय करतो चॉकलेटचं दुकान घेतल्यावर, मला हा चॉकलेट पाहिजे, मला तो चॉकलेट पाहिजे, मला हे पाहिजे हे पाहिजे, हा सगळा चॉकलेट पाहिजे त्याला, सगळा चॉकलेट पाहिजे. ओके. ही जी स्टेट आहे ना ही स्टेट कोणाची आहे, लहान मुलांची स्टेट आहे. तर तो लहान मुलांचा जो तिनोकचा माइंड आहे ना तो तिनोकचा माइंड कधी पण असाच चालतो. तो डिसिजन नाही घेत काय पण गोष्टींचा डिसिजन नाही. जी गोष्ट बघितली आणि जी गोष्ट त्याला आवडली ती गोष्ट त्याला पाहिजे असतं. तो डिसिजन नाही घेत मला हा चॉकलेट पाहिजे, तो चॉकलेट पाहिजे, हे पाहिजे. आणि जर त्याला चॉकलेट दिलं ना तुम्ही, तो एक चॉकलेट खाऊन परत दुसरा खाईल. तुम्ही जर अर्धा 1 तास पण थांबलो ना त्या दुकानात तर तो 50 चॉकलेट खाईल तिकडचं. ओके. का? कारण तो तिनोक स्टेट आहे. तिनोक स्टेट मध्ये ती लोक नुसता प्लेजरसाठी धावत असतात. प्लेजरसाठी म्हणजे ज्या गोष्टीने त्यांना प्लेजर होतं ना ती गोष्ट थांबतात. आता मी ही खरी गोष्ट सांगतोय. माझा एक फ्रेंड आहे, त्या फ्रेंड ती लोक म्हणजे गरिबीतून श्रीमंत झालेले आहेत. श्रीमंत म्हणजे खूप श्रीमंत झालेले आहेत. तर पण ती लोक गरीब होतं. तर ती लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या सगळ्या मुलांना मिळालं पाहिजे म्हणून ती लोक महिन्यातून 4-5 टाइम आहे ना त्यांच्या मुलांना, आता ही गोष्ट जुनी झाली गोष्ट, तर त्यांच्या मुलांना आहे ना म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये घेऊन जायचं खायला पियाला, आणि मग तिथं जाऊन ती लोक ऑर्डर करायचं, आणि मग काय पाहिजे ते मुलांनी जे पाहिजे ते ऑर्डर केला, खाल्ला पिला ते त्यांच्यावर. तर त्याची आहे ना म्हणजे आता त्या माझा फ्रेंड जो आहे ना त्या फ्रेंडच्या मुलीला आहे ना आता वेटचा प्रॉब्लेम आहे. वेट म्हणजे खाऊन जाडी झाली. ओके. तर ती लहान लहान होती ना तेव्हापासून मी त्याला सांगायचो की असं करू नये. म्हणजे नाही रे खाऊ दे असं करायचो. पण त्या मुलीची आणि अजून त्याच्या दुसऱ्या कझन त्या लोकांची सवय काय होती, ती लोक आहे ना खायचं आणि मग ती लोक आहे ना बाथरूम मध्ये जायचं आणि आहे ना घशात हे तो बोट करून आहे ना उलटी करायचं आणि मग परत यायचं आणि मग परत दुसरा काय खायचं आणि मग उलटी करायचं आणि परत आईस्क्रीम खायचं. कारण म्हणजे त्यांच्याकडे नो लिमिट होता खायचं. आणि रोमन लोक पण ते करायचं. रोमन लोक पण येतं, पण ते खरोखर करायचं. मी बनवलेली गोष्ट नाही, खरी गोष्ट आहे. तर ती लोक काय करायचं, ती मुलं करायची मुलं, आणि त्या लोकांना त्या पॅरेंट्स लोकांना सांगितलं ना तर नाही जाऊ दे त्या खाऊ दे सॅटिस्फाय होऊ दे, म्हणून ती लोक सगळं मागवायचं. ह्या मुलांनी काय मागवलं, त्या मुलांनी काय मागवलं, जे मागवलं ते सगळ्यांनी मागवलं, ते मागवलं आईस्क्रीम मागवलं, त्यांनी हा आईस्क्रीम खाल्ला, 2 चमचा खाल्ला आणि बोलला हा मला हा आईस्क्रीम नको, तो पाहिजे तो मागवायचा, सगळं करायचं असं. पण ती मुलं
ते खायला पाहिजे आणि टेस्ट घेतल्या पाहिजे ना, म्हणून ती मुलं तशी करायची. पण आता त्या मुलांना काय प्रॉब्लेम आहे, वेट बीटचा प्रॉब्लेम झाला कुठल्या कुठल्या मुलांना. आता हा जो माइंड आहे ना, हा माइंड कुठला आहे? हा तिनोकचा माइंड आहे. जे आपण होल्ड करतो, होर्डिंग असतं ना आपल्याला, मला हा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, आपण सगळं ठेवतो, हे मला घरी कामाला येईल, आज ना उद्या कामाला येईल, है ना. आपण सगळं वागतो, तो तो आपला आहे ना, तो माइंड चालत असतो. कुठला माइंड आहे? तिनोक माइंड आहे, तो चालत असतो. कारण तिनोक माइंड जो असतो ना, त्याला प्लेजरच्या गोष्टी असतात ना, त्या प्लेजरच्या गोष्टी पाहिजे असतात, किती पण काय पण झालं तरी. आणि आता त्या तिनोकच्या माइंडला जर तुम्ही बोललात, तिनोकच्या माइंडला बोललात की जास्ती खाऊ नको, उलटी होईल. आता त्याच्या सांगती तुम्ही आहात ना, बच्चा सांगती तुम्ही शॉपिंगला गेलात ना, तुम्ही त्या बच्चाला काय बोलाल की बस झाला, हे खाऊ नको, ते बस झाला, एवढंच घेतलं आपण, हे घेतलं. हा जो माइंडचा पार्ट आहे ना, ह्याला युथफुल माइंड बोलतात, नार माइंड बोलतात. नार माइंड म्हणजे काय? हा पॅरेंटल माइंड आहे. ओके. पण तो पॅरेंटल माइंड कसा आहे? तो पॅरेंटल माइंड असा आहे की तो तिनोकला प्रेम करतो, तो खूप प्रेम करतो तिनोक, कारण तिनोक त्याचा बच्चा आहे त्याचा. तिनोकचा बच्चाला प्रेम करतो, तसा प्रेम करणारा माइंड आहे तो. आणि तो माइंड आहे ना, तिनोकला समजवतो कधी पण. तो तिनोकला जो समजवणारा जो माइंड आहे ना, त्याला बोलतात नार माइंड. आणि तो नार माइंड कसं असतं? तो नार माइंड चाललेलं असतं, पण तो जास्ती करून कसला विचार करतो? त्या तिनोकचा बच्चाचा विचार करून चाललेला असतं. ओके. पण तो जरासा मॅच्युअर्ड झालेला माइंड आहे. तो बोलतो हे जास्ती खाऊ नको, जास्ती साखर खाऊ नको, डायबिटीज होईल, आपल्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहेत, खाऊ नको, डायबिटीज होईल, बस झाला, हे झाला, ते झाला. ओके. पण ह्याला आहे ना, तो नार माइंड जो हे जर स्ट्रॉंग नसेल ना, तर तो तिनोकचा माइंड असेल ना, तो तिनोक माइंड काय करतं? तिनोक माइंड रडायला लागतो, है ना. मला पाहिजेच, मला हा पण चॉकलेट पाहिजे, तो पण चॉकलेट पाहिजे, मला हे पण पाहिजे. राग येतं त्याला, ओरडतं, किंचाळतं, हे करतं, ते करतं, ते करतं. मग हा तिनोक माइंड जेव्हा ओरडायला लागतं ना, तेव्हा काय करतं? मग हा नार माइंड जो काय असतं, तो काय करतं? त्याला प्रेम आहे ना त्याच्या बच्च्यावर, त्याचा बच्च्यावर प्रेम आहे. मग तो काय करतो? ठीक आहे, ठीक आहे, मग आपण हे पण घेऊ, हे पण घेऊ, ते पण घेऊ. मग आता हा खा, मग नंतर ते खा, मग उद्या हे खा, मग ते खा, ते खा, मग आपण ते सगळं घेऊ, मग एवढी मोठी शॉपिंग करतो, एवढा मोठा घेऊन येतो, है ना. हा जो नार माइंड आहे ना, हा नार माइंड आता कंट्रोल मध्ये नसतं. तो कुठला कंट्रोल मध्ये आहे तुमचा माइंड? आपला तिनोक माइंड कंट्रोल मध्ये असतं. आणि तिनोक माइंड कंट्रोल मध्ये असतं ना, तर काय होतं? मग नार माइंड आहे ना, जरी तो मॅच्युअर्ड आहे ना, तरी तो काय होतो? तो त्याच्या अंडरमध्ये असतं, बच्चाच्या अंडरमध्ये असतं, कारण तो त्याला प्रेम करते तो नार माइंडला आपल्या. ओके. तर हे दोन माइंड समजलं, नाही समजलं तर पुढे जाईन मी. तुम्ही आहे ना, कधी कधी बघता ना, कोणत्या माणूस आणि लगेच भडकतं, हे काय, हे असं नाही झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, असं नाही, हे काय, ते काय, हे उडा किंचालतं, हे करतंय, है ना. तर तो माणूस मोठा झालाय, पण त्याचा लहान माइंड जो आहे ना, नार माइंड, तो अजून पण ऍक्टिव्हेटेड आहे. त्याच्या मनासारखा नाही झाला ना, तर तो आरडाओरडा करतो, किंचाळतं, तिनो काय तो. तर तो मोठा झालाय, पण त्याचा नार माइंड आहे ना, तरी त्याला काय सांगतं ना, तरी त्याचा तिनोक माइंड आहे ना, तो जास्ती ह्याच्यामध्ये असतो. तो आरडाओरडा करतं, किंचाळतं. तर लक्षात ठेवा, जेव्हा आपण एकदम भडकलो, किंचाळलो, हे केलं ना, ते केलं, तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कशासाठी किंचाळलो, कशासाठी भडकलो, का? पण आपलं तिनोक माइंड कंट्रोल मध्ये आहे की नार माइंड कंट्रोल मध्ये, हे आपल्याला डिसाईड कर. कारण नार माइंड कधी पण आपल्याला सांगत असतं की बरोबर जागा नाही, रॉंग जागा आहे भडकाची, हे ते सगळं. ओके. क्वेश्चन विचारा. नो क्वेश्चन? जुडा हा, काय बोला. म्हणतो, बोला. लहान मुलांना जेवढा जेवढा भाषा शिकवल्या तर त्या पटकन शिकतात ती लोक, हम्म. बरोबर. हम्म. तर मग तो कसं बरोबर. काय करतो? कारण भाषा कधी शिकतं माणूस? कारण जेव्हा भाषा तेव्हा शिकतं माणूस, कारण त्याला त्या भाषेने त्याच्या वॉन्ट्स पुऱ्या करायचे असतात. एक एज येतं ना, त्या एजच्या नंतर आपल्या ते वॉन्ट्सनी हे ते त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एवढा इंटरेस्ट नसतं. आपल्याला थांबता येतं. आपल्याला म्हणजे मला चॉकलेट पाहिजे, आत्ताच्या आत्ता पाहिजे. हे कधी बोलतो आपण? लहानपणी बोलतो. तर लहानपणी आपल्याला तो चॉकलेट पाहिजे म्हणून आपल्याला त्याच्यासाठी आपला सिस्टम आहे ना, कुठली पण गोष्ट आपल्यासाठी प्रॉफिटेबल आहे ना, त्या गोष्टी आपल्याला इंटेक करत असतं त्या गोष्टीचा. पण मोठा झाल्यावर
एज झाल्यावर काय होतं, मला चॉकलेट पाहिजे. आता नाही मिळालं तर 4 दिवसांनी मिळालं तरी चालेल. तर मी माझ्या मुलाला सांगेन, नातवांना सांगेन, कोणाला तरी सांगेन, कोणतरी मला आणून देईल. तर मी थांबायला रेडी आहे. हा जो नारचा जो माइंड चालू झाला ना आपला, तर एकदा नारचा माइंड चालू झाल्यावर काय होतं, की आपल्याला समजतं, की आपल्याला म्हणजे लँग्वेजच्या शिवाय पण आपण घेऊन आपल्याला जी लँग्वेज येते त्या लँग्वेजमध्ये पण आपण कोणाला तरी हेल्प घेऊ शकतो, कोणाला तरी हे करू शकतो, ते करू शकतो. आपल्याला जेव्हा ते समजलं ना, मग आपण त्या लँग्वेजच्या मागं आणि बाकीच्या सगळ्या नवीन-नवीन गोष्टी आहेत ना, त्याच्या मागं नाही लागत. कॉम्प्युटर पण तसंच आहे. लहान मुलं का हा कॉम्प्युटर माइंड शिकतात लवकर? हा माइंड लहान हा मुलं स्थिर नसतो. स्थिर स्थिर नसतो, नाही, अस्थिर असतो. स्थिरचा काही संबंधच नाही त्याच्यामध्ये. लहान मुलं कॉम्प्युटर का शिकतं? कारण लहान मुलाला त्याच्यामधून काय-काय प्लेजर मिळत असतं. तो गेम खेळतो. तुम्ही बघितलं लहान मुलाला कॉम्प्युटर, मोबाईल गेम, मोबाईल दिला तर काय करतं? तो त्या पटापट गोष्टीमधून तो इकडे-तिकडे जाऊन प्लेजर घेतो त्या गोष्टीमधून. झाकीन शिकत नाही गेम्स लवकर. हे हां. पण मोठी माणसं असतात ना, त्यांना प्लेजरसाठी पाहिजे नसतं. त्यांना त्यांचं काम होईल की नाही त्याच्यासाठी पाहिजे असतं. तर त्यांना फक्त त्यांचा बँक अकाउंट कसा चालवायचा हे समजलं ना, तर ती लोकं सॅटिस्फाय होतात. त्यांना फक्त समजलं ना, की बाबा हे कसा करायचा, मी आता हा लेक्चर कसा ऐकू तेवढा समजलं तर ते सॅटिस्फाय होतात. ते त्याच्यामध्ये जास्ती घुसत नाही. आहे ना? मग म्हणून ती लोकं तेवढाच शिकतात. पण तो लहान मुलांसारखा जर तुम्ही शिकलो, तुम्ही पण मला वेड लावून घेतला, गेम खेळायचा आहे मला, हे करायचं आहे, इकडं काय, तिकडं काय, हे सगळं बघायला गेलो, तर तुम्हाला पण आपोआप शिकता येईल कॉम्प्युटर, लँग्वेज सगळा. म्हणून लँग्वेजच्या क्लासेसमध्ये आपल्याला असतं ना, आपल्याला सांगतात दुसऱ्या लँग्वेजमध्ये नाही बोलायचं, त्याच लँग्वेजमध्ये बोलू. कारण आपल्याला तो दुसरी लँग्वेज नाही आहे ना, याच प्रकारे जर हे केलं ना, तर आपल्याला ते लँग्वेज वगैरे घेता येतं. कारण तो माइंड माइंड तसा आहे आपला. एक एज झाल्यावर आपला जेव्हा सेकंड जो पॅरेंटचा माइंड आहे ना, पॅरेंटल माइंड बोलतात त्याला. नारचा माइंड जो आहे ना, तो डेव्हलप व्हायला लागला ना, की आपल्याला आहे ना, जे आहे ना, त्याच्यामध्ये समाधान करायचं, जे आहे त्याच्यामध्ये त्याच्या गोष्टींनी चालायचा, जे होतंय ना, तसाच चालायचा. हा जो माइंड आहे ना, तो माइंड डेव्हलप झाला ना, की मग माणूस चेंजेस नाही करत त्याच्या लाईफमध्ये. लहानपणापासून यूथपर्यंत ना, तो त्याच्यामध्ये चेंजेस करतो. पण ते चेंजेस कसा करतं? हट्टानेच, त्याला पाहिजे तीच गोष्ट, प्लेजरेबल गोष्टी आहेत त्याच्यानेच करतं. पण त्या त्या गोष्टीमध्ये त्याचा जो यूथचा माइंड डेव्हलप होतोय ना, तो यूथचा माइंड डेव्हलप कसा होतोय, की असा केला तर ही गोष्ट होते, तसा केला तर ही गोष्ट होते. हा माझा अंकल आहे, तो मला पैसे देतो. काय बोलतात पॉकेट मनी देतं. हा माझा अंकल आहे, तो नाही देत. म्हणजे हा अंकल चांगला, तो अंकल नाही चांगला. हे सगळं जो बसवतं ना, ते सगळं त्याच्या यूथच्या माइंडमध्ये बसले जातं आणि तो यूथच्या माइंडमध्ये जेवढ्या-जेवढ्या गोष्टी बसल्या ना, त्या गोष्टींनी मग तो त्याची लाईफ करतो. मग तो त्याला लागला ना पॉकेट मनी हा अंकल द्यायचा, तो नाही द्यायचा. मग त्याला परत पैसा लागला तर तो त्या अंकलकडे जातो, या अंकलकडे नाही जात. का करणार? आता तो यूथ माइंडनी चालायला लागतो. आणि यूथ माइंड कधी चेंजेस नाही करायला मागत. यूथ जो माइंड असतो ना तो त्याला चेंज नाही आवडत. कारण ज्या रूटीनमध्ये ज्या गोष्टी बसवल्यात ना त्या गोष्टींनी चालतो तो. आणि तो माइंड आपला जो आहे ना तो माइंड आपण जरी डेव्हलप झालाय ना तरी आपल्याला आपण वागताना कसा वागतोय आपल्या सांगते, की आपल्या गोष्टींमध्ये आपण आपल्याला जे प्लेजरेबल गोष्टी आहेत ना, ते करायसाठी आपला यूथ माइंड जर त्याच्यासाठी वापरत असू ना, तर आपलं यूथ माइंड आहे ना, आपल्या टिनोक माइंडचा गुलाम झालेला आहे. आणि तो टिनोक माइंड आहे ना, आपल्या यूथ माइंडकडनं काम करून घेतो. मला हीच गोष्ट पाहिजे, मला असंच पाहिजे, मला असाच पाहिजे, तसाच पाहिजे, हेच पाहिजे, हेच खायचं आहे, तेच खायचं आहे. जर मोठी माणसं पण तसं करतात ना, तर त्याचा अर्थ काय त्यांचा यूथ माइंड आहे, पण यूथ माइंड कोणाचा गुलाम आहे? त्यांचा टिनोक माइंडचा गुलाम आहे. ओके. तर टिनोक माइंड आणि यूथ माइंड जर समजलं असेल तर पुढच्या माइंडकडे जाईल. पुढच्या माइंडकडे जाईल. नाहीतर म्हणजे आपल्याला ते मजा नाही येईल. समजलं तुम्हाला तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या माइंडच्या हिशोबाने तुम्हाला समजते ह्या गोष्टी. आपल्यामध्ये पण तसंच होतंय ना. मी माइंडबद्दल बोलतोय. आपल्या माइंडबद्दल बोलतोय. आता ते स्कूलच्या मुलांना जेव्हा शिकवायचो तेव्हा त्यांना स्टडीबद्दल आणि ह्याच्या हिशोबाने सांगायचो. पण तुम्हाला तुमच्या ह्याच्याने तुम्ही कनेक्ट करून तुम्हाला समजू शकते, की मला अमुक गोष्ट पाहिजे आणि अमुक गोष्ट पाहिजे हे जेव्हा ठरवली तुम्ही, तेव्हा ठरवल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये काय चाललेलं आहे. मग माइंडमध्ये तुम्ही मॅनिप्युलेशन करताय. मग मॅनिप्युलेशन करून हे करताय, मग ते करून मग ती गोष्ट मिळवताय आणि ती गोष्टी नाही मिळाली तर काय होईल म्हणून तुम्ही ते रागवताय, रुसताय, हे करताय. मग ते तुम्हाला समजलं पाहिजे, की तुमचं हे 2 माइंड कसं चालतायत. मॅनिप्युलेशन करणारा, हे करणारा हा माइंड आहे. म्हणजे नारचा माइंड आहे. नारच्या माइंडला जास्ती अक्कल आहे. त्याला समजते सगळं. तो मॅनिप्युलेट करते, तो सगळं करते. पण तो कोणासाठी करते? त्याच्यासाठी करते. ओके. युजुअली काय केलं पाहिजे जर मुलगा स्वीट्सच्या दुकानात गेल्यावर काय केलं पाहिजे? चॉकलेटच्या दुकानावर मुलाला नेल्यावर आपण काय केलं पाहिजे?
की आपण चॉकलेटच्या दुकानात जाणार आहे आणि आपल्याला चॉकलेट घ्यायचं आहे, तर एवढं आपण चॉकलेट घेतो, हे चॉकलेट तुला रोज एक मिळणार आहे, हे मिळणार आहे असं ठरवतो. आतमध्ये जातो, चॉकलेट घेतो, मुलांना घेऊन परत बाहेर पडतो. घरी आलं चॉकलेट फ्रीज मध्ये याच्यावर ठेवतो. आता कुठला माइंड जास्ती स्ट्रॉंग आहे? नार माइंड जास्ती स्ट्रॉंग आहे. का? कारण आता तो लहान मुलाला कंट्रोल करते ना. तर तुम्ही असं कंट्रोल करता का तुमच्या पॉन्ड्सला पुऱ्याला काय? मग तो तुमचा आता नार माइंड स्ट्रॉंग आहे. तुमचा जो तिनोक माइंड आहे तो काय आहे? तो तुमच्या नार माइंडच्या कंट्रोल मध्ये आहे. समजलं? आता नार आणि हे आपल्या आतमध्येच आहे, ते आपल्या आतमध्येच चाललेलं आहे, आपल्याला समजत नाही. ते इंटरनल जर तुम्ही झाकला ना मेडिटेशन मध्ये तर तुम्हाला समजतं. आता मी तुम्हाला कसा इंटरनली तुम्हाला झाकायला लावते तर तुम्हाला समजते ते. तर आपल्यामध्ये तसं चाललेलं असतं. कधी कधी आपण आपल्या मुलांबरोबर, आपल्या पार्टनर बरोबर, नवरा बायको बरोबर किंवा आपल्या सासू सासऱ्या बरोबर, डॅडी मम्मी बरोबर पण वागताना ना तसा वागतो. युजली काय असतं की आपण जर आपल्या डॅडी मम्मी समोर गेलो ना, तर आपला आहे ना जो तिनोक माइंड आहे ना, तो तिनोक माइंड जास्ती ऍक्टिव्हेट होतो. आपण आहे ना लहान होतो. आपल्या मोठ्या भावंडांच्या पण समोर आपण लहान होतो. लहान का होतो? कारण आपला तो माइंड आहे ना ऍक्टिव्हेट होतो. आणि मग तो ऍक्टिव्हेट झाला ना, मग आपण त्यांच्या संगती तसा वागतो आणि मग ती लोक आपल्या संगती तसा वाटतो. म्हणून आपल्याला बरा वाटतं. आपल्या फॅमिली, आपली माणसं, रिलेशन भेटलं ना आपल्याला बरा का वाटतं? कारण आपण त्या माइंडच्या त्या पार्ट मध्ये जातो आणि त्या पार्ट मध्ये गेलो आपण प्लेजर घेतो आणि मग आपला जो नारचा माइंड आहे ना, तो नारचा माइंड आपल्याला तो प्लेजर घ्यायला देतो. ओके, तर ही जी पोझिशन आहे ना, ही पोझिशन, या पोझिशनवर अख्खा जग चाललेलं आहे. पण कोण कंट्रोल मध्ये आहे ना, त्याप्रमाणे तुमची पर्सनॅलिटी असतं. जर तुमचा पॅरेंटल माइंड कंट्रोल मध्ये आहे ना, तर तुम्ही कंट्रोल मध्ये असता लाईफ मध्ये. तुम्हाला माहिती असतं की ही गोष्ट मी आता खाणार आहे, मला आवडतं. बरोबर ना? मला चिकन खायला आवडतं, तर आता लॉकडाऊन होणार आहे, तर म्हणून मी 10 किलो चिकन फ्रीज मध्ये भरून ठेवीन आणि रोज थोडा थोडा खाईन, कारण अख्खा लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये एक आहे. तर तुमचा पॅरेंटल माइंड किंवा नार माइंड आहे ना, तो ऍक्टिव्हेट आहे आणि तुमच्या तो छोट्या माइंडचा हे घेते. पण तुमचा बंद होणार आहे, मला खायला नाही मिळणार आहे, म्हणून तुम्ही जाऊन बाहेर चिकन खाता. आता बंद होणार आहे, नुसतं चिकन खाता, रोज चिकन बनवता लॉकडाऊन होईपर्यंत. मग लॉकडाऊन झाल्यावर तुमच्या फ्रीज मध्ये चिकन नाही, तुम्ही जेवढा खायचं तेवढा खाल्ला है ना. मग तुमचा कुठला माइंड हे जास्ती चाइल्ड माइंड जास्ती स्ट्रॉंग आहे. चाइल्ड माइंड जास्ती हे करते, कारण मिळते तोपर्यंत घ्यायचा, उद्या नाही मिळालं तर असा परिस्थितीमध्ये तो विचारच नाही करत. तो जो लॉंग टर्म थोडासा विचार करून चालतं ना आणि तसा ऍक्ट करतं, तो माणूस कसा चालत असतं त्याच्या नार माइंडनी. आणि जो लॉंग टर्म विचार न करता त्या मोमेंट मध्ये त्याच्यामध्ये वागत असतं, हे वागत असतं, त्याचा चाइल्ड माइंड जास्ती स्ट्रॉंग असतं. पण त्या चाइल्ड माइंड आणि दोघं एक दुसऱ्याबरोबर सोबत वागत असतात, एक दुसऱ्याला वापरत असतात. चाइल्ड माइंड नार माइंडला वापरतं किंवा नार माइंड चाइल्ड माइंडला वापरतं. या दोघी गोष्टींमध्ये, त्या दोघी गोष्टींच्या हिशोबाने आपली लाईफ चाललेली असतं. आणि तो असा नाही की तुमच्यामध्ये फिक्स असतं. पण कधी कधी लहान बच्च्यासारखा पण वागतो, है ना. आपल्याला रडायला येतं कधी कधी, है ना, कुठल्या तरी गोष्टीवर तर रडायला येतं. ते का रडायला येतं? कारण आपला चाइल्ड माइंड आहे ना, तो जास्ती ऍक्टिव्हेट झाला. आणि पॅरेंट माइंड ऍक्टिव्हेट झाला ना, तर तो तसा नाही रडत जसा चाइल्ड रडतो तो. ओके, तो कसा जरा कंपॅशनेटली रडतं. कंपॅशनेटली म्हणजे चाइल्ड, मला काय करता नाही येत आणि ह्यालाही जातं, तर तो रडतो ना, वैतागून रडतो, तसा वैतागलेला रडतो तो नार माइंड असतं. ओके, आता आपण पुढच्या माइंड कडे जायचं की अजून याच्याबद्दल सांगायचंय? त्याच्यानंतर आहे ना, त्याच्यानंतर आपला जो वरच्या कंपार्टमेंट मध्ये माइंड असतं ना, त्या वरच्या कंपार्टमेंट मधल्या माइंडला आपण काय बोलतो? झक्केन म्हणजे एल्डरली माइंड. ओके, तर त्याला आपण इंग्लिश मध्ये आपण त्याला फिलॉसॉफर बोलू शकतो, सायकोलॉजिस्ट बोलू शकतो. म्हणजे हुशार एल्डर आहे तो. एल्डर म्हणजे मोठ्या माणसासारखा. म्हणजे तो असा माइंड आहे ना, की त्या माइंडना आहे ना सगळं माहिती आहे. तो फिलॉसॉफर आहे, फिलॉसॉफी त्याला माहिती असलेला माइंड असतो. आणि त्या कंपार्टमेंट मध्ये ना कितीतरी कमी गोष्ट बसलेली असतात. तर त्या कंपार्टमेंट मध्ये जेवढ्या तुम्ही जास्ती गोष्टी बसवाल ना, त्या कंपार्टमेंटच्या प्रमाणे तुमचा बाकीचा लाईफ आहे ना तुम्ही सुधारू शकता. तर आपला जो थर्ड अप्पर पार्ट जो आहे ना लाईफ माइंडचा, त्या माइंड मध्ये काय असतं? त्या माइंड मध्ये ना डिसिजन कसा घ्यायचा, काय घ्यायचं ते घ्यायसाठी आहे ना, त्या माइंड मध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. पण युजली तो आपण वापरत नाही, कारण त्या माइंड कडे पोहोचासाठी आणि आपल्याला काय करतं, या दोन माइंडचा जो रिलेशन आहेत ना, त्या रिलेशनच्या
पलीकडे जाऊन बघायला लागतं कधी पण. जसा एखादा लहान मुलगा रडतोय, तर लहान मुलगा रडताना त्याची मम्मी किंवा डॅडी काय विचार करतो? जी मम्मी किंवा डॅडी विचार करतो की का रडतंय, का नाही होते, काय आहे, हे आहे, ते आहे. मग त्या मुलाला गप करायला बघतं. म्हणजे त्याच्या रडण्यावर त्याचं जास्ती लक्ष असतं. ओके, तर हे ते दोन माइंड आहे. पण जो हा थर्ड माइंड आहे ना, तो थर्ड माइंड काय बघतं की मुलगा का रडतंय? खरोखर त्याला त्रास होते म्हणून रडतंय, की तो मला मॅनिप्युलेट करायसाठी रडतंय, की त्याला पाहिजे म्हणून रडतंय, की त्याला नाही हे करतंय, म्हणजे तो कशासाठी रडतंय? हे जे थर्ड पर्सन म्हणून म्हणजे हा रिलेशनच्या बाहेर जाऊन जो बघतो ना, तो जो असतो ना त्याला बोलतात एल्डरली माइंड बोलतात तो. एल्डरली माइंड म्हणजे कसं असतं की तो बाहेर जाऊन बघतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल चॉकलेटच्या दुकानामध्ये नेल्यावर तो मुलगा रडतोय. तो रडताना मग तो जो माइंड बोलते आपण घेऊ हे बघू, त्याच्या बाहेर जाऊन एक माइंड आहे ना तुमचा माइंड बोलते की नाही जास्ती चॉकलेट खाल्लं तर पुढे ह्याला हेल्थ प्रॉब्लेम होणार आहे. माझ्या फॅमिलीमध्ये डायबिटीज आहे तर डायबिटीज होऊ शकते त्याला. आपल्याला कंट्रोल करायसाठी पाहिजे, पण नाही दिला तरी पण नाही आहे, दिला पण पाहिजे त्याला. मग आपण कुठलं द्यायचं त्याला हे करायचं. म्हणून जो डिसिजन घ्यायसाठी हे करताना मग जो करेक्ट डिसिजन घेतो ना, की तू जर असा वागलास तरच मी चॉकलेट घेईन, तू हे केलास तरच चॉकलेट घेईन, तुला रोज एकच मिळेल, हा घेऊ, तुला कुठला कुठला पाहिजे, हा ठीक आहे, हा पाहिजे, हे 4 घेऊ, हे 4 घेऊ, हे 4 घेऊ, नाही पुढे 1-1 किलो घेऊ. म्हणजे जो कुठला विचार करते, आता मुलाचा पण विचार करते, मुलाच्या हेल्थचा पण विचार करते, फॅमिलीचा पण विचार करते, आपल्या फायनान्सेसचा पण विचार करतोय, आपली ऐपत आहे की नाही ते पण विचार करतोय. हा सगळा विचार करून जो डिसिजन द्यायसाठी हे करते ना, तो जो माइंड आहे ना तो एल्डरली माइंड असतं. आणि त्या माइंडचा ऐकायचा की नाही ना हे कधी ठरू शकतं जेव्हा ह्या दोन माइंडच्या रिलेशन मधून आपण जेव्हा थोडासा एक्सपेंडेड होऊन त्या माइंडचा ऐकायला लागलो ना तेव्हा होऊ शकतं. आणि त्या माइंडचा जेव्हा जर आपण ऐकायला लागलो ना तर मग कंट्रोल मध्ये कुठला येतं, तो माइंड कंट्रोल मध्ये येतो. आणि तो माइंड जर कंट्रोल मध्ये आला ना मग हे दोन माइंड आहे ना त्याचं ऐकूनच सगळं करतात. मग ते हे दोन माइंड आहे ना त्याला नाही नाही बोलू शकत. ती लोक तो बोलल तेच करतात ते. पण त्याच्यासाठी तो माइंड ऍक्टिव्हेट करायसाठी तो माइंड मध्ये काहीतरी पाहिजे ना. तो माइंड रिकामा असेल तर त्या माइंड ऍक्टिव्हेट कसं होईल. तर म्हणून तो माइंड जो आहे ना तो माइंड विजडम आणि ह्याच्याने भरायचं असतं. तो माइंड आपल्याला ट्रेन करायचं असतं की ज्याच्याने आपण लाईफ मध्ये काय हे करणार आहे ना त्याच्यामध्ये. म्हणून आहे ना कितीतरी माणसं असतात ती लोक ठरवतात की मी अमुक अमुक पैसा अमुक अमुक रिटायरमेंटसाठी पैसा ठेवीन. ते कुठं ठेवलेलं असतं त्यांच्या माइंडच्या, ते वाईस पार्ट मध्ये ठेवतात ते. आणि मग त्या हिशोबाने ती लोक त्यांचं लाईफ चालतात की नाही एवढा पैसा इथं एवढा पैसा येते आणि एवढा पैसा मी सेव्हिंग मध्ये टाकेन हे करीन. मग ते कसं पण करून तो हे ऍडजस्टमेंट करून करत असतात ना. तो कुठला असतं वाईस पार्ट मध्ये काहीतरी टाकलेलं असतं. पण तुम्ही वाईस पार्ट मध्ये सेव्हिंग टाकलेलं नसतं तर मग तो सेव्हिंगचाच विचार करतो. तसा वाईस पार्ट जो आहे ना माइंडचा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जर तुम्ही टाकला हेल्थ, स्पिरिच्युअलिटी, फिजिकल फिटनेस, तुमचा फिटनेस, घराची शांती, पीस हे ते सगळं त्याच्यामध्ये टाकलं ना मग काय करेल तुमचा वाईज माइंडने तुमची बॉडी चालेल. आणि वाईज माइंडनी जेव्हा बॉडी चालायला लागली ना मग काय होईल की तुम्हाला आहे ना सगळ्या गोष्टींमध्ये आहे ना समाधान पण वाटेल. कारण तुम्ही वाईज माइंड काय करताय तुमच्या चाइल्ड माइंडला पण सॅटिस्फाय करतंय. ओके, तुमच्या नार माइंडला पण सॅटिस्फाय करतंय आणि तुमच्या जो नार माइंड आहे ना त्याला एक्सपॅन्ड पण करतोय. तो त्याच्या जो होते ना हे ठरलेल्या गोष्टी करायच्या त्याच्याशी वेगळ्या गोष्टी पण करायला लावते. तो नार माइंड पण एक्सपॅन्ड करते आणि त्याला पण सॅटिस्फाय करते. आणि त्यांनी जे ठरवलेलं आहे जे आपल्या फ्युचरसाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी जे ठरवलेलं त्या गोष्टी पण तो हे करते. म्हणजे जो माइंड आहे ना तो माइंड जर ऍक्टिव्हेट झाला तर काय होतं की सगळ्या गोष्टीमध्ये माणूस तो सॅटिस्फाईड असतो. क्वेश्चन विचाराने मी पाणी नाही पिऊ शकेन नाही तर बोलता बोलता माझा दम लागतोय. So human being has all three minds, right? To a certain extent. ह्युमन बिंग हॅज एकच माइंड असतं आपला. बट दिस थ्री कंपार्टमेंट कंपार्टमेंट असतात. हा इट इज फ्रॉम द बिगिनिंग. तुमचा जेव्हा बर्थ होतं ना त्या बर्थ इट इज बिकॉज ऑफ स्पिरिच्युअल थिंग. स्पिरिच्युअली आहे ना वर्ल्ड, स्पिरिच्युअल वर्ल्ड आपल्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. स्पिरिच्युअल जो वर्ल्ड आहे ना तो आपल्यामध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणून स्पिरिच्युअल वर्ल्डचा जो अख्खा रिफ्लेक्शन आहे ना तो आपल्या आतमध्ये आहे. तर तो प्रत्येक मध्ये आपल्या बॉडीमध्ये जसा रिफ्लेक्शन आहे ना 3 ह्याच्यामध्ये तसा तो आपल्या माइंड मध्ये पण 3 ह्याच्यामध्ये, जसं आपल्या फिजिकॅलिटी मध्ये पण 3 ह्याच्यामध्ये आहे.
प्रत्येक गोष्टीमध्ये तो तीन मध्ये आपल्या बॉडीमध्ये तीन मध्ये दाखवतो. चौथा जो पार्ट आहे चौथा पार्ट आहे तो वरच्या पार्ट मध्ये नेतो. जसं आपण काय पण बघताना आपल्याला एक्सटर्नल सगळा दिसते. हा फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्ट कुठला आहे? आपला जो इंटरनल जो सेन्सेस आहेत ना, त्या सेन्सेस मधून आपल्याला दिसते. हा सेकंड पार्ट आहे. आणि तो कुठेतरी आपल्या ब्रेन मध्ये तो होऊन जो उलटा पडतोय हा थर्ड पार्ट आहे. पण त्याच्या पलीकडे गेल्यावर मग तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये जाता, तुमची पुढची स्टेप जातं त्याची. तसा फिजिकॅलिटी मध्ये, सगळ्या फिजिकॅलिटी मध्ये पण तसा इंटरनली 3 स्टेप्स आहेत. तसा माइंडच्या पण इंटरनली 3 स्टेप्स आहेत आणि त्या 3 स्टेप्सनी चालतं. तुम्हाला जर 3 ह्या गोष्टीमधून, डोळ्यांच्या ह्याच्यामधून 3 पैकी एक पण कुठली गोष्ट नसली तर तुम्हाला दिसणार नाही ना. जर तुमचं डोळं डॅमेज आहे तरी दिसणार नाही, तुमच्या ब्रेन मध्ये काय डॅमेज आहे तरी दिसणार नाही, म्हणजे नर्वस सिस्टम आहे तो डॅमेज आहे तरी दिसणार नाही, किंवा समोर कायच नाही, अंधार आहे तरी दिसणार नाही. तर तसं ह्या 3 गोष्टी नेसेसरी आहे, पण आपल्याला समजत नाही ना 3 गोष्टींनी दिसतंय. आपल्याला काय वाटतंय दिसतंय, तसं आपल्या माइंड काम करतंय, पण आपल्याला माहिती नाही तो कसा काम करते. आता आपण त्याचा स्ट्रक्चर बघितलं तर आपल्याला समजतंय. आणि मी सांगितल्यावर तुम्हाला, जेव्हा तुम्हाला, कारण तुम्ही हे एक्सपिरियन्स केलं म्हणून तुम्हाला समजते ना की तुमच्या माइंड मध्ये ह्या 3 कंपार्टमेंट आहेत. नाही तर तुम्हाला माहिती होता 3 कंपार्टमेंट आहेत. मी असा काय दुसऱ्या मार्सवरचा, व्हीनसवरचा काय नाही बोललो, आपल्या पृथ्वीवरचा बोललो. एक्सपेरिमेंटल आहे. एक्सपिरियन्स करू शकता तुम्ही की तुमच्या माइंड मध्ये तसं 3 गोष्टी चालतात. लहान मुलाचं पण 3 गोष्टी चालतात, पण लहान मुलाला आपण स्लोली शिकवायचं असतं की तू तुझ्या पॅरेंटल माइंडचा आणि हे करायचं. लहान मुलांसाठी त्याचा जो माइंड असतो तो सगळ्यात मोठा माइंड असतो, तो असतो चाइल्ड माइंड. त्याच्यासाठी त्याचा पॅरेंटचा जो माइंड असतो तो सगळ्यात मोठा माइंड असतो, तो कुठला असतो? तो नार माइंड. तर तो त्याच्या पॅरेंट लोकांना मॅनिप्युलेट करायचंच शिकत असतो. फक्त पॅरेंटला नाही, अख्ख्या जगाला मॅनिप्युलेट करायचंच शिकत असतं. पण त्याच्या लाईफ मध्ये त्याला आपण शिकवायचं असतं की कोणतरी एल्डरली आहे म्हणून आपण तिथं गॉड बसवतो, देव बसवतो, टीचर्स बसवतो. हे सगळं कशाला बसवतो? कारण त्या सगळ्या गोष्टी बसल्यावर त्याच्या एल्डरली माइंड हे करेल ना, तो एल्डरली माइंडचं ऐकायचं समजेल ना. आपण इंडियामध्ये मुलांना टीचरचं ऐकायचं शिकवतो का? कारण ती लोक तो एल्डरली माइंड डेव्हलप करायला येतं की क्वेश्चन विचारल्याशिवाय तुम्ही करा. तो एल्डरली माइंड तसाच काम करतं. एल्डरली माइंड डेव्हलप करण्यासाठी कितीतरी स्ट्रिक्ट गोष्टी करायला लागतात. आपल्याला डॅडी मम्मीच्या रिलेशन मध्ये डॅडी पण एकदम प्रेमल आहे आणि मम्मी पण प्रेमल आहे ना, तर ती मुलं बिघडणारच आहेत. तर मम्मीला आणि डॅडीला ठरवायला लागतं की आपल्यापैकी कोण स्ट्रिक्ट राहणार आहे. करेक्ट. आणि मग ते लोकांनी ठरवल्यावर मग मम्मी बोलतं डॅडीला सांगू, मग नाही ऐकलं मग डॅडीला बोलतो. मग डॅडीला बोलल्यावर डॅडी बोलतो काय चाललंय, कशाला नाही करत, मग मुलगा गपचूप करतो. तर ते काय, आता त्याच्या माइंडचा ट्रेनिंग चाललाय, तो एल्डरली माइंडचा ऐकायचा. समजला? पण ते एल्डरली माइंडचा ऐकायचा ट्रेनिंग आहे ना, त्याच्या एल्डरली माइंड मध्ये तो आता काय घुसवतोय की त्याचा डॅडी एल्डरली आहे करून. कुठल्या फॅमिलीमध्ये ग्रँडफादर्स असतात, ग्रँड मदर्स असतात. कुठल्या फॅमिलीमध्ये कोण असतं? मी माझ्या फॅमिलीमध्ये मी होतो, कारण मी मोठा दादा होतो. दादा म्हणजे मोठा भाऊ होतो. तर माझ्या मम्मीनी डॅडीनी मला ती पोझिशन दिली का? कारण डॅडी बिझी असायचं, दवाखाना हे ते. मम्मी बिझी असायची, एवढी मुलं होती तर त्याच्यामुळे कोणाला तरी ती पोझिशन मिळतं. ती पोझिशन मिळाल्यावर मग पण प्रॉब्लेम असा असतं की तुम्ही ती पोझिशन दिली ना, तर ती पोझिशन तुम्हाला चेंज पण करायला लागतं. कारण उद्या लोक डिपेंडेंट नाही झाला पाहिजे ह्या एल्डरली माइंड मध्ये ज्या माणसाला तुम्ही घुसवलं ना त्या माणसावर. ओके, कारण त्यांचा एल्डरली माइंड त्यांनी यूज केला पाहिजे. आणि तो यूज करायसाठी आपल्याला मेडिटेशन या गोष्टीचा हे लागतं. जे इन्स्पायरिंग बुक्स असतात, इन्स्पायरिंग गोष्टी असतात, तर ते इन्स्पायरिंग गोष्टी काय करतात, तुमच्या एल्डरली माइंड मध्ये काहीतरी घुसवतात. त्याच्यासाठी इन्स्पायरिंग गोष्टी वाचल्या पाहिजेत, त्याच्यासाठी इन्स्पायरिंग पिक्चर बघितल्या पाहिजेत, इन्स्पायरिंग माणसांसंगती बोलला पाहिजे, इन्स्पायरिंग बुक्स वाचला पाहिजे. शास्त्र वाचताना तुम्हाला तो इन्स्पायरिंग झाला पाहिजे. लहान मुलांसारखा वाचला तर तो इन्स्पायरिंग नाही होणार आहे. युथ सारखा वाचला तर इन्स्पायरिंग नाही होणार, पण एल्डरली सारखा वाचला तर इन्स्पायरिंग होणार. इन्स्पायरिंग झाल्यावरच तो उतरू शकतो तुमच्या ह्याच्यामध्ये. ओके, तर आता मी हे एवढा सगळा कशाला सांगितला, कारण एल्डरली माइंड जो आहे ना, तो एल्डरली माइंड डेव्हलप करायचा आपल्यामध्ये असतो. पण एल्डरली माइंड काय आहे? एल्डरली माइंड आपल्या माइंडचा सगळ्यात टॉप मोस्ट पार्ट आहे. आणि तो टॉप मोस्ट पार्ट कडे पोहोचण्यासाठी आपल्याला कसं तर इंटरनली आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्याला ते समजलं पाहिजे एल्डरली माइंड. तर एल्डरली माइंड मध्ये तुम्ही काय गोष्टी घालाल ना, ते तुमच्यावर असतात. ओके, कारण आता माइंड नुसता बोलतोय ना, तर मी माइंड कंट्रोल करणारा कोणतरी आहे आपल्या बॉडीमध्ये बसलेला, आपला सोल आहे ना, तो सोल कशाच्या तरी थ्रू आपला माइंड कंट्रोल करत असतो.
तर त्या हा एल्डरली जो माइंड आहे ना, त्या एल्डरली माइंड मध्ये आपल्याला काय गोष्टी घालायच्या आहेत, आपल्याला चांगल्या गोष्टी घालायच्या आहेत, इव्हल गोष्टी नाही घालायच्या आहेत. कारण जर एल्डरली माइंड मध्ये तुम्ही इव्हल गोष्टी घातल्या ना, तर तुम्ही हिटलर बनू शकता. कारण एल्डरली माइंड मध्ये तुम्ही काय टाकता ना, त्याच्यावर तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. कारण एल्डरली माइंड मध्ये आपण एल्डरली माइंड मध्ये कोणाला बसवतो, ज्यांना आपण मान देतो, ऑनर देतो, अशा माणसांना बसवतो. तर अशी माणसं जे बोलतात ते आपण क्वेश्चन विचारल्याशिवाय करतो, है ना. तर क्वेश्चन विचारल्याशिवाय जेव्हा करतो ना आपण, तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याकडे काय टूल आहे की आपल्याला समजलं पाहिजे की ज्या गोष्टी आपण एल्डरली माइंड मध्ये टाकतो ना, त्या व्हॅलिड आहेत की नाही, आणि त्या व्हॅलिड आहेत की नाही हे समजासाठी आपल्याला ना आपला जो नार माइंड आहे ना, त्या नार माइंड ती हेल्प घ्यायची असतं. तर नार माइंड तुम्हाला कसं हेल्प करेल, कारण नार माइंड आहे ना त्याच गोष्टी एल्डरली माइंड मध्ये टाकायला देणार आहे तुम्हाला, जे त्याच्या फायद्याचे आहे. म्हणजे तुमच्या फायद्याच्या नाही, त्याच्या कोणाच्या, तुमच्या नार माइंडच्या. तर तुमच्या नार माइंडनी काय डिसाईड केलेलं ना, त्या हिशोबाने तुम्ही तुमचा एल्डरली माइंड डेव्हलप करू शकता. तुमच्या नार माइंडनी जर डिसाईड केलं ना की मी ज्युइश रिलीजन वर विश्वास ठेवणार आहे, तर तुम्हाला सगळ्या बाकीच्या सगळ्या रिलीजन मध्ये काय पण किती पण चांगला सांगितलं ना, तर तुम्ही ते तुमच्या नार माइंड, तुमच्या एल्डरली माइंड मध्ये टाकणार नाही. पण तुमच्या माइंडनी ठरवला, नार माइंडनी ठरवलं की नाही, अख्ख्या जगामध्ये सगळीकडे ट्रूथ आहे आणि ट्रूथ मी टाकणार आहे. रिलीजियस ट्रूथ नाही टाकणार, ट्रूथ टाकणार आहे. पण तो दुसऱ्या रिलीजन मध्ये कुठून पण आलेला काय पण ट्रूथ असेल ना, तो एल्डरली माइंड मध्ये टाकू शकतो. तुमच्या जो नार माइंड आहे ना, तो नार माइंड का आहे, नार माइंड डिसाईड करतं की माझ्या फायद्याचा काय आहे ते. कारण नार माइंड आहे ना, हा कधी पण बच्च्याचा विचार करत असतो. तर तो बच्च्याचा विचार करताना माझ्या फायद्याचा, बच्च्याच्या फायद्याचा, आपल्या फायद्याचा काय आहे, त्या हिशोबाने तुमच्या बॉडीच्या फायद्याने, बॉडीच्या ह्याच्याने हे करतो तो. त्या हिशोबाने तो सगळ्या गोष्टी टाकू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला नार माइंड मध्ये कुठल्या पण गोष्टी हे करताना नार माइंडचा पण विचार केला पाहिजे की नार माइंड काय बोलते तुम्हाला. जर तुम्हाला कुठली तरी गोष्ट करताना तुम्हाला जर त्रास होत असेल ना, तर तुम्हाला ती गोष्ट तो नार माइंड करायलाच देणार नाही, मग किती पण ती चांगली गोष्ट असेल. फॉर एक्झाम्पल, मेडिटेशन करताना तुम्हाला भीती वाटत असेल प्रत्येक टायमाला, मेडिटेशन करायला बसलं भीती वाटते, तर भीती वाटते तर मग तुम्हाला आता काय, तुमचा नार माइंड काय ती मेडिटेशन करायला देणार नाही. प्रत्येक टायमाला नार माइंड अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला नेणार आहे की तो मेडिटेशन होणारच नाही, मेडिटेशन करणारच नाही. तो मॅनिप्युलेट करायला लागतो, गोष्टी मॅनिप्युलेट कर. तुमच्या पोटात दुखल, तुमचा हे होईल, तुमचा ते होईल, काहीतरी होईल, असा करायला लागतो. अशा काहीतरी गोष्टी व्हायला लागल्या आणि नार माइंड तुम्हाला अडवायला लागला ना, तर त्या नार माइंड अडवायला लागल्यावर तुम्हाला शोधायला पाहिजे की नार माइंड का अडवते. नार माइंड जर अडवते ना, तर त्याच्या फायद्याची गोष्ट नाही. मग तुम्हाला त्या नार माइंडच्या त्या गोष्टीवर वर्क करून त्या नार माइंडच्या त्या गोष्टी काढायला लागतात तुम्हाला बाहेर, आणि मग तुम्हाला समजतं की तुम्ही त्या गोष्टी करू शकता. फॉर एक्झाम्पल देतो मी, कब्बाला शिकला ना तर खूप भयंकर आहे हे. कब्बाला शिकायचा म्हणजे मग असा होतं तसा होतं, सगळं आपल्या वाईट पुढे येतं आणि हे येतं. म्हणजे कब्बाल्याबद्दल जे मिसकन्सेप्शन आहे, ते मिसकन्सेप्शन कशासाठी आहेत, सगळ्यांना कब्बाला शिकायचं, सगळ्यांना त्यांच्या एल्डरली माइंड मध्ये कब्बाल्याचं नॉलेज पाहिजे. पण ते कब्बालाचा नॉलेज करासाठी आणि तो एक्वायर करायसाठी माणसं का नाही धडपड करत, का नाही इंटरनल स्पिरिच्युअल नॉलेज घ्यायसाठी माणसं धडपड करत, कारण त्यांच्या नार माइंडला असं ट्रेन केलेलं आहे की ते डेंजरस आहे, ते डेंजरस आहे, ते असा होईल तसा होईल, हे होईल ते होईल. आणि मग कसा पण काय पण झालं ना, दरवाजावर खट पण झालं ना, तर आपल्याला वाटतं ना चोर आला. तसा मेडिटेशन मध्ये काय पण जरासं झालं ना, तर त्या आपल्या माइंडला वाटतं की आता काहीतरी मला फटका बसणार आहे, मला हे होणार आहे, ते होणार आहे. तर त्या गोष्टी आपल्याला पहिलं त्या गोष्टीवर वर्कआउट करायला लागतं. आपल्या नार माइंडला आपल्याला सांगायला लागतं की या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, ह्या गोष्टी करायला पाहिजे. कारण एक टाइम असं येतं ना, जेव्हा नार माइंडला समजतं की मी नार गोष्टी करू नाही शकत, म्हणजे युथफुल माइंडला समजतं की मी युथफुल गोष्टी नाही करू शकत. जेव्हा तो 40च्या वर जातो ना, तेव्हा तेव्हा त्या माइंडला समजतं की मी आता युथफुल गोष्टी नाही करू शकत. मग तो प्रॅक्टिस करतं काय काय, केस काळं कर, चांगलं कपडं घाल, म्हणजे लहानपणीचं कपडं घाल, असं करतं. मग असं कितीतरी गोष्टी करतो. त्याला आपण बोलतो ना, काहीतरी वर्ड आहे इंग्लिश मध्ये, त्याला काय बोलतो ना, है ना, बुडी गोडी लाल लगाम, असा हिंदी मध्ये होतं त्याला. पण तो काय आहे की आपल्या नार माइंडला समजतं की कितीतरी गोष्टी आता पहिल्यासारख्या नाही होऊ शकत. मग तो मॅनिप्युलेट करायला लागतं, म्हणजे तो एक्सटर्नली काय चेंज करायला लागतं. मग पिकनिकला जाऊ आपण, मी बाईक चालवायचं म्हणजे मी नवीन बाईक घेईन,
है ना, मी इथं जातो क्लाइम्बिंगला जायचं म्हणून मी क्लाइम्बिंगला जाईन, मी आता बॉडी बिल्डिंग करायचं म्हणून मी बॉडी बिल्डिंग करेन, असं सगळं करायला लागतो तो. पण तो तसा करून, कारण एजच्या हिशोबाने बॉडी जेव्हा चेंज होतं ना, तर नार माइंडला पण समजतं की आता चेंज केला पाहिजे करून. पण जर एल्डरली माइंड त्याचा डेव्हलप केलेला नसेल ना, मग तो त्या गोष्टीमध्येच अडकला जातो. पण जर एल्डरली माइंड हे झालं, मग त्याचा तो बोलतो की हा आता कर, सोशल वर्क कर, माणसांना हेल्प कर, दुसऱ्या गोष्टी कर, शास्त्र वाच, कब्बाला कर, हे कर, ते कर, ह्या गोष्टी कर. मग त्या गोष्टी सांगायला लागतात, मग तो माणूस त्याच्यामध्ये इंटरेस्ट होऊन ते करायला लागतं. पण ती परिस्थिती आल्यावर करायचा ना, तसा झाला ते. म्हणजे बोलतात ना, दात पडल्यावर मग मी खाईन नरम सगळ्या गोष्टी, त्याच्या आधी मी खाणार नाही. दही खाईन, दही यंग असताना मी दही नाही खाईन का, कारण मला चावून खायचं आहे. पण दात पडल्यावर मी आता दही खाईन का, चावता नाहीत ना म्हणून मी दही खातो, असं नाही. लहानपणी पण दही खायचा, मोठ्यापणी पण दही खायचा. तर तशी तो एल्डरली माइंड डेव्हलप झालेला असेल ना, तर आपल्याला पहिलेपासून करता येतं. तर फॉर डेव्हलपिंग युअर एल्डरली माइंड ना, तुम्हाला तर पहिली गोष्ट हे करायची आहे की तुमच्या नार माइंडला तुम्हाला समजवायचं की इट इज इम्पॉर्टंट. काय तुम्ही करताना ते इम्पॉर्टंट. डिझायर बोलतो ना आपण, डिझायर करायचा बोलतो, ते तुम्ही डिझायर केला पाहिजे. कारण डिझायर हा तुमचा, जर नार माइंड डिझायर करायला ना, काय तर तो डिझायर फुलफिल करायसाठी त्याचा छोटा आणि मोठा दोन्ही माइंड त्याचा डिझायर फुलफिल करायसाठी ती लोक रेडी होतात. मग तुमच्या एल्डरली माइंडला ते करता येतं. जसं डिझायर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठरवायचा बोलतो ना आपण, ठरवायचं नसतं. ठरवायचं म्हणजे तुम्हाला डिझायर करायचं की ही गोष्ट मला करायची आहे करून. काय पण गोष्ट असू दे, तुम्ही काय पण गोष्ट ठरवली ना, ते ठरवतो कोण? तुमचा बच्चाचा माइंड, म्हणजे त्रिनोक माइंड आणि तुमचा नार माइंड हे ठरवतात. हे करायचं, हे पाहिजे, चॉकलेट पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते ठरवतात, ती लोक ठरवतात. त्यांच्यामध्ये ती लोक ठरवल्यावर मग ती लोक यूज करतात सगळ्या माइंडच्या तिन्ही पार्टचा. पण अशा गोष्टी ठरवा जे तुमचा एल्डरली माइंडच तुम्हाला देऊ शकते. एल्डरली माइंडच देऊ शकते अशा गोष्टी ठरवल्यावर मग तुमची जी साईक आहे ना, तुमचा जो पर्सनॅलिटी आहे ना, ती त्या गोष्टीसाठीच काम करेल. ओके, तर सगळ्यात हा लेक्चर मी कशाला घेतला आजचा, कारण आपल्याला आपल्यामध्ये चेंज करायसाठी ना, आपण आपला माइंड जर समजलो ना, तर आपल्याला चेंज करायसाठी आपल्याला ते हेल्प होतं. आणि नुसता स्पिरिच्युअलिटी साठी नाही बोलत आहे मी, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला हे विचार करायचा आहे. आपलं रिलेशन आपल्याला चांगलं करायचं आहे ना, त्याच्यामध्ये पण या 3 माइंड सांगते. तुम्ही बसून एक दिवस मेडिटेशन करा आणि विचार करा की माझं रिलेशन का नाही मी चांगलं करू शकत, अमक्याबरोबर माझं रिलेशन का खराब आहे, कारण असा झाला होता, मग मी असा का वागते, कारण माझा छोटा माइंड बोलते की नाही, काय पण झाला तरी माझाच झाला पाहिजे. माझा पॅरेंट माइंड काय बोलते? पॅरेंट माइंड बोलते वेगळा काहीतरी बोलते. माझ्या एल्डर माइंडचा काय विचार आहे ते करू. एल्डर माइंडचा विचार केला, मग तुम्हाला समजतं की एल्डर माइंड जे बोलते ते सला बरोबर आहे. उद्या मेल्यावर रिलेशन आहेत नाही ते इम्पॉर्टंट नाही राहणार आहे. तर आता मला केलं पाहिजे, मग आपण त्या हिशोबाने चालतो है ना. मग आपला छोटा माइंड पण गप्प बसला, मोठा माइंड पण गप्प बसला, मग आपल्या एल्डर माइंडच काम करते. मग एल्डर माइंडने काम केलं, मग आपलं रिलेशन चांगलं होतील. युजली स्पिरिच्युअलिटी काय करतो, तुमच्या एल्डरली माइंडला ना ऍक्टिव्हेट करत असतं. म्हणजे माइंड लेवलवर स्पिरिच्युअलिटी आपण काय करायला गेलो तर आपला एल्डरली माइंड ऍक्टिव्हेट होतो. म्हणून आपण स्पिरिच्युअलिटी करताना आपल्या चांगल्या गोष्टी कराव्याशा वाटतात आणि तो आपला एल्डरली माइंड ऍक्टिव्हेट झालेला असतो. पण आता अभ्यासाच्या हिशोबाने काय असतं की आता, कारण मी 30 वर्षापूर्वी स्कूलमध्ये घेतला होता, अभ्यासाच्या हिशोबाने काय असतं की माझं चाइल्ड माइंड काय बोलतं की नंतर अभ्यास करीन, रात्री बसून अभ्यास करीन, आता मला टीव्ही बघायचं, आता मला हे करायचं, हे बघा नंतर करीन, अभ्यास नाही करीन, मला आता हे मिस होईल, माझं ते मिस होईल, मला हे करायचं, असं चाइल्ड माइंड करत असतं. पॅरेंट माइंड काय करत असतं, अभ्यास कर, अच्छा ठीक आहे, एवढा टीव्ही बघून मग कर, मग एवढा ठीक आहे हे कर, मग जेवल्यावर कर, असं तुमचं पॅरेंट माइंड त्या माइंडला हे करत असतं. एल्डरली माइंड काय बोलतं, अभ्यास नाही केलास तर फेल होशील, फेल झालं तर परत याच क्लासमध्ये राहायला लागेल. तर तुला काय करायचं, अभ्यास करायचा ना, तर तू पहिले अभ्यास कर, एवढा 1 तास अभ्यास कर, अर्धा तास टीव्ही, 15 मिनिटं टीव्ही बघ, हे कर, खाता अभ्यास कर, जेवताना पुस्तक घेऊन बस, असा तुमचा एल्डरली माइंड. तुमचा एल्डरली माइंड असा बोलला, तुम्ही एल्डरली माइंडचं ऐकलं ना, मग तुम्हाला 95%, 99%, 100% मार्क्स मिळतील. का? कारण आता एल्डरली माइंडच्या हिशोबाने चालला लागला. एल्डरली माइंड काय करतं, एल्डरली माइंड तोडत नाही. एल्डरली माइंड तुम्हाला बोलत नाही की टीव्ही नको बघू, एल्डरली माइंड तुम्हाला बोलणार नाही की खाऊ पिऊ नको. एल्डरली माइंड सगळ्या गोष्टी जे आहे ना ते अशा बसवतं की त्याच्यानी कोणालाच लॉस नाही होत. तो छोट्या माइंडला पण सॅटिस्फाय करतं, मोठ्या माइंडला पण सॅटिस्फाय करतं
आणि एल्डरली माइंड स्वतःचा फायदा नाही बघत कधीच. तो एल्डरली आहे, तो स्वतःचा फायदा नाही बघत आहे. तो तुम्हाला नुसतं असा आउटसाइडनी हे देत असतो, आउटसाइडनी कुठल्या गोष्टी सांगते ना त्या हिशोबाने देत असतं. तुम्ही जर एल्डरली माइंड कडे एक केला ना, तर तुम्हाला समजतं की एल्डरली माइंड आहे ना, त्याला काय एजेंडाच नाही त्याचा एल्डरली माइंडचा माइंडच्या हिशोबाने एल्डरली माइंडचा एजेंडा काय की हा माइंड आणि बॉडी परफेक्टली चालतील, सगळं प्लेजर, सगळ्यांना सगळा प्लेजर मिळेल करून, असं त्याचं हे असतं एजेंडा. त्या एजेंडाने तो चाललेला असतो. तर एल्डरली माइंड जो असतो ना, तो माइंड मधला, आता आपण माइंड पर्यंत चालूय. ओके, माइंडच्या वर अजून कितीतरी मेडिटेशन मध्ये वर लेवलला जायचं आपल्याला. ओके, तर आता मी आहे ना काहीतरी तुम्हाला एक सियोन पाठवलाय कब्बाला ग्रुपवर. ऍशली, वो सियोन दिखाएगा? तर आपण बघितलं की माइंडचं टूल्स बघितलं कितीतरी सगळ्यांनी. परत हा लेक्चर रेकॉर्डिंग टाकल्यावर परत लेक्चर बघा, परत तुम्हाला समजेल असं बघा. ओके, तर आपण काय बघितलं, माइंडचं कितीतरी टूल्स बघितलं. एक तर आपण बघितलं माइंड कशासाठी आहे, तर माइंड याच्यासाठी आहे कारण आपल्याला डिसिजन घ्यायचे आहेत मुवमेंट मध्ये, प्रेझेंट मुवमेंट मध्ये डिसिजन घ्यायचे. माइंड मध्ये मेमरीज आहेत, माइंड मध्ये आपण काय बोलतात त्याला, रॅशनल थिंकिंग, नाही, डिसिजन मेकिंग, आपण हे करतो ना, विचार करतो ना नुसता, थिंकिंग, नाही थिंकिंग नाही, म्हणजे पुढचा विचार करतो ना, इमॅजिनेशन आहेत ना माइंड मध्ये, आहे ना सगळ्या माइंड मध्ये. काय मेमरी आहे, माइंड मध्ये इमॅजिनेशन आहेत, माइंड मध्ये डिसिजन मेकिंग पॉवर आहे, माइंड नाव आताच्या मोमेंट मध्ये काय चाललंय ते बघू शकतो. तर माइंडच्या जी क्वालिटीज आहेत ना, ते खूप क्वालिटीज आहेत माइंडच्या. माइंड मध्ये आपण माइंड खालच्या लेवलमध्ये जर माइंड घेतला ना, तर आपल्याला माइंड आहे ना नुसतं आपल्याला सेन्सेस मधून फील होतं, त्याला माइंड बोलतात. पण माइंड जर वरच्या लेवलला घेतला ना आपण, तर माइंड मध्ये आपल्याला फिलिंग्स फील व्हायला लागतात. फील व्हायला लागली ना, म्हणजे आपला हार्ट, त्याला आपण हार्ट बोलतो. असं माइंडच्या रॅशनल थिंकिंग आहे, कॉन्शियस, सबकॉन्शियस, असं कितीतरी गोष्टी आहेत. तर माइंड खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. पण तो आपण आपला आहे ना माइंड, तर आपण आपल्यासाठी यूज केला पाहिजे. आपली गोष्ट आपण आपल्यासाठी यूज नाही केलं तर काय त्याचा उपयोग ना. म्हणजे आपण घर घेतलं आणि त्या घरामध्ये दुसऱ्या माणसाला ठेवलंय तर काय फायदा. तर तसा आपला माइंड आहे ना, आपली गोष्ट आहे, तर आपल्या माइंड आपली गोष्ट आपण ती यूज केली पाहिजे. कारण तो एवढा कॉम्प्लिकेटेड गोष्ट कशासाठी, आपल्या भल्यासाठी आहे. ते आपल्या बॉडी, सोल, आपल्या या जगामध्ये काय मिशन आहे त्याच्यासाठी, सगळ्यासाठी. ओके, तर आता आपण मेडिटेशन मध्ये काय करतोय, मेडिटेशन मध्ये आपण मेमरी मध्ये जाऊन काहीतरी इमोशन्स घेऊन त्या इमोशन्सवर मेडिटेट करतोय. बरोबर है ना, अवेअर होतंय. मेडिटेशन मध्ये बसल्यावर आपण मेमरी मध्ये काहीतरी, कुठला तरी माणूस, कुठला तरी सीन बघतोय आणि त्या सीन प्रमाणे काय इमोशन्स येतील, जे 6 इमोशन्स सांगितलं ना, ते 6 इमोशन्स घेऊन आपण ते 6 इमोशन्स फील करायचा प्रयत्न करतोय आणि फील करतोय आपण. ओके, म्हणजे आपण हार्ट कडं टच करायला चाललोय. म्हणजे जो हिब्रू मध्ये लेव बोलतात ना, त्याच्याला त्या पार्टला, माइंडच्या त्या पार्टला टच करतोय आपण. आता आपल्याला माइंडचा दुसरा एक गोष्ट पण आपल्याला हे करायची, दुसरी गोष्ट पण, कारण मेडिटेशन मध्ये पुढे ही गोष्ट आपल्याला पण यूज करायची आहे आणि ती आहे आपली इमॅजिनेशन करायची, इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी. ओके, तर इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी हे करायसाठी आपल्याला ना, आता हा जो मेडिटेशन आहे ना, हा मेडिटेशन आपण करतो त्या टायमाला मेडिटेशन नाही करायचं. तुम्ही झोपायला जाता तेव्हा मेडिटेशन करताना तो मेडिटेशन, झोपायला जाताना तुम्हाला मेडिटेशन सांगितलं ना काहीतरी, झोपायला जायच्या आधी मेडिटेशन करायचा, तो मेडिटेशन करायचा. तर त्याच्यामध्ये काय, हा सियोन दिसतोय सगळ्यांना, कब्बाला ग्रुपवर टाकलेला आहे मी, हा दिसते ना सियोन तसा. तर हा सियोन असा, तुम्ही आरामात बस झोपलं, रिलॅक्स केला, ब्रिदिंग केलं, रिलॅक्स केलं, हार्टवर हात ठेव, छातीवर हात ठेवा आणि हार्टला तुम्ही सांगा की एव्हरीथिंग इज फाईन, सगळा गुड आहे, एव्हरीथिंग इज फाईन. हार्टला तुमच्या सांगा, म्हणजे सगळा बरोबर आहे सांगितलं ना तुमच्या हार्टला, की तुमचा हार्ट, तुमचा तो माइंड आणि हार्ट आहे ना, हे रिलॅक्स होतात आणि मग तुमची जी कॉन्शियसनेस आहे ना, तो कॉन्शियसनेस वेगळ्या प्रकारे चालायला लागतं. फिअरफुल कॉन्शियसनेस मधून नाही चालत. मग त्याला रिलॅक्स करा आणि मग नंतर तुमच्या इमॅजिनेशन मध्ये हा जो सियोन आहे ना, हा सियोन बघायचा प्रयत्न करा इमॅजिनेशन मध्ये. ओके, इमॅजिनेशन मध्ये हा सियोन बघा आणि हा सियोन बघा, हा असा ह्या टाईपचा सियोन बघा आणि ह्या टाईपचा सियोन बघितल्यावर तो सियोन ह्या कलरचा बघा, कुठला, ब्लू कलरचा. आता जो कलर आहे ना त्या कलरचा, ब्लू कलरचा बघा. आणि ब्लू कलरचा बघितल्यावर त्याच्यामध्ये जे सफेद स्पेस आहे ना आतमध्ये, ती सफेद स्पेस पण आहे ना अख्खी ब्लू करायची, म्हणजे तो अख्खा ब्लू व्हायला पाहिजे. तुमच्या इमॅजिनेशन मध्ये, आपल्या इमॅजिनेशन मध्ये खूप मोठी पॉवर आहे. काय करायचं, हा बघायचा आणि
असाच्या असा बघा आणि मग तो जो ब्लू कलर आहे ना तो ब्लू कलर अख्खा फील करायचा, म्हणजे अख्खा जो सिओन आहे ना तो ब्लू झाला पाहिजे. त्याच्यात जे व्हाईट दिसते ना ते व्हाईट नाही दिसला पाहिजे. व्हाईट म्हणजे सफेद जे दिसते ते सफेद नाही दिसला पाहिजे. ओके. आणि मग तो सिओन छोटा होतोय, मोठा होतोय, एनलार्ज होतोय, राऊंड फिरते त्याच्याकडे सगळ्याकडे तुम्ही लक्ष नाही द्यायचं. तुम्हाला सिओन नुसता ब्लू करायचा, इमॅजिनेशन मध्ये नुसता हेच करायचंय, दुसरा पार्ट इमॅजिनेशनचा दुसरा पार्ट नाही काम करायला द्यायचंय. ओके. जर तुम्हाला ब्लू करायला येत आहे, असा कलर हे करतंय, ब्लू होतंय, अख्खा होतंय, पुढं वेगवेगळे कलर घ्या तुम्ही मग. ओके. तर आपल्याला आहे ना टोटल 12 कलर्स घ्यायचे आहेत. त्यात काला पण कलर घ्यायचा आपल्याला आणि सफेद पण कलर घ्यायचा. तर अख्खा 12 कलर्स आहेत ना, त्या 12 कलर्सनी तुम्हाला इमॅजिनेशन मध्ये तुम्हाला ट्राय करायचं ते. पहिले स्टार्ट मध्ये ब्लूनी स्टार्ट करा. ओके. आणि ब्लूनी स्टार्ट केल्यावर मग ब्लू होत असेल, मग नंतर तो ग्रीन करा, कारण ब्लूचा ग्रीन लवकर होतं. मग ग्रीनचा झाल्यावर ऑरेंज करा, मग ऑरेंजचा झाल्यावर मग त्याला रेड करा. असा एक एक तुम्ही तुमचा ठरवा, तुम्हाला जसा काय तुमचा जसा मूड असेल तसा. एकदम रागामध्ये झोपायला जात असेल तर रेड करा, लवकर रेड होईल है ना. एकदम तुम्ही असा सॅड मूड मध्ये जात असाल झोपायला तर ब्लॅक करा, लवकर ब्लॅक होईल. पण तुम्ही तुमच्या हिशोबाने तो इमॅजिनेशन करायचा. इमॅजिनेशन काय करायचं की तो बघायचा आहे आणि त्याचा तो कलर आहे तो अख्खा कलर ते एक कलर करायचा. हे करायचं. हे 5 मिनिटाचं होईल, कोणाचं 10 मिनिटाचं होईल, कोणाचं करता करता झोपल. ती आपल्याला झोप आली नाही आली त्याच्याबद्दल काय नाही. ओके. फक्त काय तुमची जी इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी आहे ना माइंडची, ती इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी आपल्याला ऍक्टिव्हेट करायची आता. कारण आता आपण मेमरी सगळी खूप ऍक्टिव्हेट केली, अवेअरनेस आणि हे नाही त्याच्याने. आता आपल्याला इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी ऍक्टिव्हेट करायची, कारण ती फॅकल्टी आहे ना ती खूप इम्पॉर्टंट फॅकल्टी आहे स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटसाठी आणि स्पिरिच्युअल फिलिंगसाठी, स्पिरिच्युअल एक्सपिरियन्ससाठी, थिंकिंगसाठी. तर ती आपल्याला आता थोडी स्लोली ती चालू करायची आहे, ती हे करायला. कारण ती जर आपण ऍक्टिव्हेट केली ना तर आपल्याला खरोखर फ्युचर बघता येतं, कारण तीच फॅकल्टी आपली ना फ्युचर मध्ये जाऊ शकतं है ना. फ्युचर बघासाठी आहे ना ती फॅकल्टी यूज होतं. फ्युचर आपल्याला फ्युचर कसं समजतं, कुठल्या पण गोष्टीचं ते होणार झालेलं नाही ना, होणार आहे ते, पण ते आपल्याला कसं समजतं, तर ह्या फॅकल्टीने आपण तिथं ट्रॅव्हल करू शकतो फ्युचर बघासाठी. ओके. आणि आपल्याला पास्ट कसं समजतं, तर आपल्या मेमरीच्या हिशोबाने समजतं पास्ट. तर पास्ट कोणाचं काढायचं असेल हे असेल, आपल्याला पास्ट समजत असेल तर आपल्या मेमरीच्या ह्याच्याने माइंड ट्रॅव्हल करतं बॅकवर्ड, आणि फॉरवर्ड इमॅजिनेशन. तर आपल्याला इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी नुसती ऍक्टिव्हेट करायची आहे, त्याच्याने काय प्रॉब्लेम नाही होणार आहे कोणाला. ओके. कारण ही आपली लहानपणी आपली ऍक्टिव्हेटेड असतं. आपण लहानपणी स्वप्न बघतो ना, वेगवेगळे स्वप्न बघतो, हे बघतो ते बघतो. लहान मुलांना सगळं दिसतं. लहान मुलांना ढगामध्ये ससा दिसतं, चंद्रावर बसलेला ससा दिसतं. ती इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी त्यांची ऍक्टिव्हेट असतं. ती आपण बंद करतो. का बंद करतो? कारण नॉर्मल जगामध्ये ही फॅकल्टी युजफुल नाही. जर इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी यूज केली ना नॉर्मल जगामध्ये तर माणसं बोलतात सटकलाय करून. ते इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी आपण क्लोज करतो. तर ती आपण आपल्या इंटरनल ह्याच्यासाठी ती खूप इम्पॉर्टंट आहे. ती फॅकल्टी दिली आहे कशाला, कारण ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती आता ऍक्टिव्हेट करायची. तर ती सिओन घेऊन आपण हे करा. आणि लक्षात ठेवा की आपल्या छोट्या माइंडला आणि युथफुल माइंडला सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आपण करतोय, कारण ह्या सगळ्या गोष्टी रिलीजियस आहेत. ओके. टाइमपास म्हणून किंवा हे म्हणून नाही करतोय असं सांगितलं तर तो आपल्याला करायलाच देणार नाही. स्लोली हा काहीतरी क्लाइम आहे, तो क्लाइम करतोय आपण. तो क्लाइम करायसाठी ही गोष्ट करायची आपल्याला. ओके. क्वेश्चंस हे यू कॅन स्लाइड निकाल सकता है. क्वेश्चन्स विचारा. नाही समजलं असेल तर परत सांगेन सगळं. So we needn't print this, you have to just see this, right? Don't need to see also. You have to imagine it. मी Imagine पाठवला it. कशाला, कारण तसा इमॅजिन करा. Okay. ब्लॉक मध्ये इमॅजिन करा अँड देन यू फील इट. म्हणजे अशी कोणाला जर लाईन ब्लू लाईन मध्ये इमॅजिन करून तो फील करता आला असेल तर तसा फील करा. ओके. जसा तुम्हाला, पण तुम्ही वेगवेगळ्या कलरनी फील करायचं तुम्हाला. कारण कलर आहे ना, आपला कलर, आपण जो कलर बघतो ना तो कलर आहे ना वेगवेगळ्या फिलिंग्सला आणि वेगवेगळ्या इमोशन्सला आहे ना कनेक्टेड आहेत. तर आपल्याला ते इमोशन्स आणि हे करायसाठी हा कलर यूज करायचा आहे. तर त्याच्यासाठी कलर हे करा. व्हेरी इझी आहे, कारण अख्खा जग आहे ना इमॅजिनेटिव्ह फॅकल्टीज यूज करतं मेडिटेशन मध्ये. क्लोज युअर आयज. आता तिथं असा होतंय, आता तुम्हाला इथं हात लावला तिथं झाला हे झाला, आता तुम्हाला व्हाईट लाईट दिसली, काली लाईट दिसली. ती इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी, दुसरी इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी नाही यूज करायची असतं मेडिटेशन मध्ये.
मेडिटेशन मध्ये अख्खा माइंड यूज करायचं असतं, एकच गोष्ट नाही यूज करायची असतं. आपल्याला मेमरी, इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी, आपला लॉजिकल थिंकिंग आहे, रॅशनल थिंकिंग सगळा यूज करायचा आपल्याला. आपण ते सगळा यूज करायसाठी आज मी तुम्हाला 3 पार्ट कशाला सांगितलं, कारण तुम्हाला तुमचा माइंडचा वर्किंग समजलं ना, नॉर्मल लाईफ मध्ये तुम्हाला तो यूज करता येईल. नॉर्मल ह्याच्यामध्ये तुम्हाला यूज करता येईल. तुम्हाला समजेल की तुम्ही असं का वागता, कितीतरी गोष्टी का होत आहे ना ते तुम्हाला समजेल. तुम्हाला जर चेंज करायचं असेल तुम्ही त्याच्यावर विचार करा, कॉन्टेम्पलेट करा. हितबोनेन बोलतात त्याला. हितबोनेन म्हणजे कॉन्टेम्पलेट, म्हणजे डोळं बंद करून बसायचं आणि कॉन्टेम्पलेट करायचं की असं का आहे, मी असा का करतो, मी अशी का आहे, मी हे ते आहे. तू कॉन्टेम्पलेट केला ना तर तुम्हाला समजेल की तुम्हाला चेंज कसा करता येईल. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंज करायचं ते तुमच्या ह्याच्यामध्येच असतं, तुमच्या सिस्टम मध्येच असतं. बाहेरून दुसरा कोण नाही तुमच्या सिस्टम मध्ये ते टाकू शकत. आणि ते तुमच्या सिस्टम मधून तुमचा एल्डरली माइंड यूज करायला चालू केलात ना की स्लोली तुम्हाला ते समजायला लागेल. ओके, म्हणजे क्वेश्चन. नार माइंडला कंट्रोल करायला कन्व्हिन्सच करायला लागेल ना, समजवायलाच लागेल. तर नार माइंड म्हणजे काय आहे? नार माइंड म्हणजे ज्या माइंडने आपण नॉर्मली आता चालतोय ना तो नार माइंड आहे. तर तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही कुठली पण गोष्ट कधी कराल, तुम्हाला जर मी सांगितलं की गरम दूध प्या आता, तर तुम्ही कधी प्याल गरम दूध? तुमच्या माइंडला तुमच्या माइंडने एक्सेप्ट केलं तरच कराल ना. कशाला पिऊ क्वेश्चन विचारू शकता ना. आता मला नाही विचारलं पण नॉर्मल कशाला पिऊ, का पिऊ, आपल्याला आपण विचारतो ना क्वेश्चन, का पिऊ, का आहेत, कशासाठी करू. जरी आपण आजारी असलो ना तरी कोणी आपल्याला दवा सांगितली ना ते आपण क्वेश्चन करतो ना त्याला. का क्वेश्चन करतो? जोपर्यंत आपल्या नार माइंडला पटत नाही ना तोपर्यंत आपण दवा पण नाही घेत. आपल्या नार माइंडला पटला ना तरच आपण डॉक्टरकडे जातो, नाहीतर आपला नार माइंड सांगतो नाही बरा होईल असा, दवा घेतल्याशिवाय बरा होईल असं सांगतो. पण आपल्या नार माइंडला पटतं. नार माइंडला कसा पटतं? जेव्हा आपला छोटा माइंड त्रास द्यायला लागतं, अरे ताप आला, मला त्रास होते, दात दुखते, हे दुखते, ते लहान मुलांसारखं हे करायला लागतं, मग आपला नार माइंड डिसिजन घेतो डॉक्टरकडे जायचं, दवा घ्यायचं. तसं आहे. तर नार माइंड म्हणजे काय? आपला नॉर्मल कॉन्शियसनेस मध्ये आपण जो जगतोय ना तो नार माइंड आहे. त्या नार माइंडला आपल्याला प्रत्येक गोष्ट त्या नार माइंडला सांगायला लागतं आपल्याला. म्हणजे सांगायला लागतं म्हणजे डिझायर करायला लागतं आपल्याला डिझायर झाल्याशिवाय आपण कायच गोष्ट नाही करत. डिझायर कुठं होतं? आपल्या नार माइंड मध्ये डिझायर होतं. कुठल्या पण गोष्टीचं डिझायर, हे पाहिजे, ते नाही पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण तो डिझायर झाल्यावर आपण तो डिझायर फुलफिल करायला कसा वागतो, हे वागतो. त्याच्यामध्ये तो डिझायर छोट्या माइंडनी झालाय काय, छोट्या म्हणजे कथान माइंडनी झालाय काय, कितीतरी डिझायर कथान माइंडनी होतात ना आपल्याला. आता म्हणजे स्लोली ते नाही होतील पण कितीतरी होतात ना की मला गुलाबजाम आवडतं म्हणून मी अमुकच दुकानात जाऊन गुलाबजाम घेतो. छोट्या माइंडचा असतो तो. कधी कधी कुठली इच्छा होता आपल्याला खायचंच आहे, मी लहानपणी खाल्ला होता म्हणून मला ते खायचं, मग आपण कितीतरी लांबून जाऊन हे करू ते करतो. तर ती इच्छा कुठल्या छोट्या माइंडला झालेली असते आपल्या. त्याच्यासाठी आपला मोठा माइंड सगळा काम करतो ना. तसं आहे. तसं आपला जो नार माइंड आहे ना, नार माइंड ह्याला आपल्याला सवय लावली पाहिजे. एल्डरली माइंडचा आपल्यामध्येच आहे तो एल्डरली माइंड, त्याचं ऐकायची सवय लावली पाहिजे. आणि ती सवय लहानपणापासून खरं म्हणजे पॅरेंटिंग वगैरे तेच असतं. पॅरेंटिंग मध्ये तीच ट्रिक असतं की डिसाइड करायचं असतं पॅरेंट लोकांनी की कोण स्ट्रिक्ट राहील आणि कोण हे राहील. ओके, आणि त्याला पण हे करायचं असतं किती स्ट्रिक्ट राहील, काय स्ट्रिक्ट राहील करून तसा. कारण दोन्ही पॅरेंट्स जर प्रेम करत राहिला ना मुलाला तर ती फॅमिली पण आणि तो मुलगा पण बिघडणार आहे. किती पण तो बाबू असला तरी त्याच्यामध्ये एक कोणतरी म्हणजे त्याला हेड ऑफ द फॅमिली बोलतात. कधी कधी मम्मी स्ट्रिक असतं, कधी कधी डॅडी स्ट्रिक असतं, कधी कधी मम्मी डॅडी दोघं स्ट्रिक नसलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणतरी स्ट्रिकनेस घेतच, आजोबा आजी कोणतरी घेतं. तो स्ट्रिकनेस कशासाठी असतं? कारण त्या माणसांचा माइंड, त्या बच्च्याचा माइंड पण तसं चालतं. कारण त्याच्या ह्याच्यामध्ये तो कंपार्टमेंट रिकामा नाही राहायला पाहिजे. आपल्यामध्ये पण तो रिकामा नाही आहे आपल्यामध्ये तो. त्याच्यामध्ये आपण कितीतरी गोष्टी भरलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे ना हे चांगलं आहे, ते चांगलं आहे, अमुक आंटी चांगली आहे, अमुक अंकल चांगला नाही, ते सगळं आपल्या त्या माइंडमध्ये कोणीतरी कधीतरी भरलेलं आहे. पण ते पण आपल्याला काढायचं आहे. कारण चांगला आहे की नाही ते रोजच्या म्हणजे प्रेझेंट मोमेंट मध्ये ठरवायचं असतं. पूर्वीच्या जमान्यामध्ये झालं त्याच्याने ठरून नाही बसायचं असतं आपल्याला. म्हणून तो आपला जो मेमरीची मेडिटेशन आहे त्या मेमरीच्या मेडिटेशन मध्ये जाऊन आपल्याला कितीतरी गोष्टी चेंज करायच्या. ओके, प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहण्यासाठी आपला माइंड आहे. आपला माइंड जी आहे ना, आपला एवढा मोठा माइंड घेतला ना तरी तो माइंड कसा आहे, ही आपली बॉडी आहे ना, या बॉडीला प्रेझेंट मुवमेंट मध्ये जीवन ठेवासाठी आहे तो माइंड.
तोच पार्ट आहे जो आपल्या संगती चाललेला आहे. पास्ट मधून फ्युचर कडे तोच पार्ट आहे, तो चाललेला आहे आणि तो प्रेझेंट मुवमेंट मध्ये असतं कधी पण. आणि त्या प्रेझेंट मुवमेंट मध्ये त्याला डिसिजन घ्यायचं असतं की आता काय डिसिजन घेऊ, आता काय करू, आता काय करू, हे कितीतरी डिसिजन घेत असतं. आपल्याला माहिती नाही माइंड किती डिसिजन घेते, पण ते सगळे डिसिजन घेताना आपल्याला त्या माइंड, कॉम्प्लिकेटेड माइंडला घेऊन आपण ह्या जगामध्ये चाललेलो आहोत. तो माइंड यूज करूनच आपण आपला फ्युचर चेंज करू शकतो. तो माइंड यूज करूनच आपण स्वतःला समजू शकतो. पण तीच गोष्ट आपल्या संगती चाललेली आहे. ह्याचा अर्थ असा नाही की तो इम्पॉर्टंट आहे तो, पण आपण माइंड हा असा विचार करून चालू नका नुसता. माइंड म्हणजे तो एवढा मोठा पास्ट प्रेझेंट फ्युचर मधला जो आपला जो लाईफ आहे ना, त्या लाईफ मधला जो प्रेझेंट मुवमेंट मध्ये चाललेली जी गोष्ट आहे ना एवढीशी, ती तो माइंड आहे. त्या माइंडच्या हिशोबाने आपण सगळीकडे ट्रॅव्हल करू शकतो. माइंडच्या हिशोबाने पास्टला, फ्युचरला जाऊ शकतो, स्पिरिच्युअलिटी मध्ये जाऊ शकतो, सगळीकडे जातो. पण माइंड मध्ये वरच्या इंटरनल वरच्या लेवलला आपल्याला जायचं आहे. राईट. थँक्यू. ओके. आणि फुल टाइम आपण एल्डरली माइंड मध्ये नाही राहू शकत. ओके. फुल टाइम असा नाही की एल्डरली माइंड मध्ये, फुल टाइम एल्डरली माइंड मध्ये राहिला तर मग तो एल्डरली माइंड वेगळ्या प्रकारचा विचार करतो, वेगळा आहे. म्हणजे ते फिलॉसॉफर्स आणि हे असतात ना, ते वेगळ्या लेवलची माणसं असतात. ते मोशे रफेन सारखी माणसं असतात. ते एल्डरली माइंड मध्येच राहतात. त्यांचा माइंड त्यांच्या बॉडीसाठी नाही, मग त्यांचा माइंड एवढा इन्क्लुझिव्ह होतं की तो अख्खा जो सगळ्या गोष्टी असतात ना त्या गोष्टीला घेऊनच चाललेला असतात. तो त्या लेवलला जातो तो माइंड. ओके. मोर क्वेश्चन्स? नो क्वेश्चन्स? मेडिटेशन समजलं आपल्याला. मेडिटेशन नाही, हा झोपताना करायची गोष्ट आहे. झोपताना करायची गोष्ट काय, कारण त्याच्याने तुम्हाला तो तुमचा डेव्हलप करता येतो. असं नाही उठल्यावर सकाळी पण करू शकता. असं तुम्हाला काय काम नाही, काय नाही, टाइमपास करता हे करता, त्या टायमाला पण बसून तुम्ही तो ह्याचा करू शकता, इमॅजिनेशनचा ह्याचा. कारण तो स्लोली काहीतरी वेगळा अजून त्याच्यात पुढे जाणार आहे. आपल्याला तो आपल्या माइंड मध्ये ट्रॅव्हल करायसाठी तो यूज करायचा आहे. तो सियोनचा जो मेडिटेशन आहे ना, तो असं नाही की रात्रीच केला पाहिजे. रात्री याच्यासाठी बोलते कारण युजली माणसं पडल्या झोपत नाही है ना. असं पडला आणि झोपला असं नाही ना. 5-10 मिनिटं 15 मिनिटं लागतात. तर त्या टायमामध्ये काहीतरी तुम्ही यूज करा तुमचा टाइम. ओके. असं दुसऱ्या टायमाला पण करू शकता, ट्रॅव्हल करताना, हे करताना, ते करताना करू शकता तो. स्पेसिफिक टाइमिंग्स है क्या उसका, लाइक 10 मिनट्स और 5 नहीं, नो मिनट्स? टाइमिंग. यू आर स्टार्टिंग विथ योर इमेजिनेशन. द इमेजिनेटिव फैकल्टी है ना, यू हैव टू गेट अवेअर दैट यू कैन यूज योर इमेजिनेटिव फॅकल्टी. इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी यूज करायला आहे ना जरा हे असतं. म्हणजे ज्यांना सवय आहे ना ती लोक फटाफट करू शकतात, पण कोणाला सवय नसतं. कारण आपण रिप्रेस करतो इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी. आपण इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी रिप्रेस केलेली असतं. तर लहानपणापासून आपण जेव्हा जास्त यूज करतो ना, तेव्हा मोठी माणसं आपल्याला सांगतात, अरे काहीतरी इमॅजिन नको करू. तुम्ही बघितलं ना, लहान मुलं इमॅजिनेटिव्ह खेळत असतात. विमानाचा आवाज, गाडीचा आवाज, गाडी चालवते, इमॅजिनेटिव्ह असतं ते. दे आर युझिंग ती फॅकल्टी यूज करतात ती लोक. पण आपण कोणतरी सांगून त्यांचं बंद करतो ना, ते है ना, काहीतरी बंद करतो ना ते. तर ते बंद केला ना, तर बंद केला तर ते परत उघडायला, दरवाजा बंद केला तर उघडायला कडी उघडायला लागला ना, तर आपण तो बंद करून टाला लावून ठेवला. तो टाला उघडायला टाइम लागतो. टाला उघडा, कडी उघडा, दरवाजा उघडा, मग तुमची इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी चालायला लागेल. एकदा इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी चालायला लागली मग आपण ती यूज करू शकतो. याची चालू असेल, ज्या लोकांना हे असेल ती लोक यूज करू शकतात, असं काय नाही. पण मोस्ट ऑफ द पीपल आपण बंद करतो. लगेच भरू शकतो. हा, कितीतरी लहान मुलांना सांगितलं ना, लहान मुलगा फटाकन करेल. लहान मुलांना तुम्ही सांगितलं ना, असं डोळे बंद कर, सियोन दिसते, हा तुला दिसते, आता तू कसा दिसते, असं दिसते, हा तर त्याला ब्लू कर, ब्लू झाला ब्लू, येलो कर, येलो झाला, रेड कर, रेड, तो फटाफट करेल त्याला. कारण त्याची इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी एवढी फास्ट चालतं, एवढा फास्ट करू शकते तो. त्याला तुम्ही सांगितलं आता काय दिसते, आता मच्छी दिसते, आता तू सियोनची मच्छी झाली, हा बोलते झाली मच्छी, आता मच्छी संगती बात कर, हा काय बोलली मच्छी, तो तुला सांगाल मच्छी त्याच्या संगती काय बात करते. त्याची इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी एवढी चालतं ना, कारण त्यांनी त्याची सराउंडिंग वर्ल्डचा टाकलेला ना आहे की इथं हा नाही चालत, हे नाही चालत, ऍपल खालीच पडतं. त्याला शॉक, फर्स्ट टाइम जेव्हा मुलाला समजतं ना की झाडावरून ऍपल खाली पडला, त्याला शॉक असतं. त्याला माहिती नसतं लॉज ऑफ फिजिक्स. जेव्हा फर्स्ट टाइम समजतं ना की सनलाइट अशी गेली आणि 7 कलर येतं, त्याच्यासाठी अरे हे असतं, मॅजिक असतं ते. त्या सगळ्या गोष्टी बसल्यावर मग ह्या सगळ्या गोष्टी बंद करतो तो मूल.
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बंद नाही करायच्या, आपल्याला बंद झालेल्या परत चालू करायच्या. किती अशी माणसं आहेत जी लोक आकाशात बघतात आणि ढगाकडे बघतात आणि त्यांना दिसतं, तसा दिसतं, हे दिसतं, दाढीवाला माणूस दिसतं, हे दिसतं, असं ढग बघताना दिसतं. पहिले लहानपणी दिसायचं ना तुम्हाला असा, म्हणजे मी 100% सांगू शकतो सगळ्या माणसांना दिसायचा है ना. तुम्हाला दिसायचं लहानपणी. आता पक्षी झाला तर कबूतर झाला, हे झालं. आता तुम्हाला नाही दिसू शकत, ते दिसेल तुम्हाला, तुम्ही ट्राय केलं तर दिसेल, पण जरा ट्राय करायला लागेल तसं. तुम्ही सनसेट कडे बघा, सनसेट कडे तुम्हाला दिसेल की कितीतरी कलर आहेत. तुम्हाला समजेल की व्हायलेट कलरचा पण असू शकते सनसेट. सनसेट मध्ये वेगवेगळे कलर असतात, पण आपण इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी बंद केली म्हणून आपल्याला समजतं की सनसेट म्हणजे तो 1-2 ऑरेंज कलर आणि रेड कलर असंच असतं, पण नाही, सगळे कलर असतात त्याच्यामध्ये. आपण बघायचा दृष्टिकोन इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी बंद करूनच करतो. माणसांकडे पण बघताना आपण इमॅजिनेटिव्ह जास्ती करून आपण इमॅजिनेटिव्ह फॅकल्टीनीच कनेक्ट करत असतं, कारण आपल्याला समजतं की तो माणूस काय आन्सर देणार आहे आपल्याला माहिती असतं. तुम्हाला कसं समजतं की मी असं विचारलं तो हा बोलेल की नाही बोलेल, है ना. आपण कोणाकडे जाऊन विचारतो ना मला हे पाहिजे, तुम्हाला माहिती असतं ना पहिले की तो हा बोलेल की नाही बोलेल. ओके, कारण ती इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी आपण यूज करत असतो अनकॉन्शियसली कधीतरी. आणि पण तो तुम्हाला असा वाटला हा बोलेल आणि तो माणसाने नाही बोलला ना, मग तुम्हाला झटका बसतो, अरे मला वाटलं हा बोलेल तो नाही बोलला, असं असतं ते. ती इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी आपल्याला यूज केली पाहिजे ह्याच्यासाठी, दुसऱ्याचा माइंड रिडिंग साठी नाही. इमॅजिनेटिव्ह फॅकल्टीने आपण कितीतरी गोष्टी करू शकतो, नुसता फ्युचर नाही बघू शकत. कंपॅशन आणि एम्पॅथी, दुसऱ्याच्या माइंड मध्ये घुसाचा, हिप्नोटिझम, त्याच्यामध्ये इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी खूप यूज होतं. फ्युचर प्रेडिक्शन, ऍस्ट्रॉलॉजी, त्याच्यामध्ये सगळं इमॅजिनेटिव्ह फॅकल्टी खूप काम करते त्याच्यामध्ये. नुसती इमॅजिनेटिव्ह आहे, बाकी पण आहे, पण ती फॅकल्टी खूप इम्पॉर्टंट असते. ओके, तर आजचा लेक्चर आपण संपवायचा. अजून कोणाला काय विचारायचं आहे? नो, होप दॅट सगळ्यांना आपल्या माइंड बद्दल काहीतरी अजून समजलं असेल, कारण आता माइंड बद्दल ह्याच्यासाठी आपण काम करतोय, कारण कब्बालाचं आपल्या लेक्चर चालू होतं ना, त्या टायमाला स्लोली माणसं आहे ना माइंडवर उतरली. म्हणजे आपला अख्खा ग्रुप जो आहे ना, तो ग्रुपचा जो फ्लो आहे ना, तो माइंडवर आला, म्हणून आपण माइंडवर घेतला आणि म्हणून मेडिटेशनवर आपण घेतलं लेक्चर. आपण स्लोली पहिले स्टार्ट मध्ये जी आपण करत होतो ना, कब्बालाचं नुसतं क्लासेस घेत होतो, ते कब्बालाच्या क्लासेसच्या हिशोबाने आता तुम्हाला समजलं की इंटरनली सर्च साठी, म्हणजे अनकॉन्शियसली तुम्ही इंटरनल सर्च साठी तुम्ही निघालात, म्हणून तुम्ही माइंडचं क्वेश्चन विचारलं. व्हॉट इज माइंड, व्हॉट इज कॉन्शियसनेस, सबकॉन्शियस, अल्ट्रा कॉन्शियस, गॉड कॉन्शियस, हे ते कॉन्शियस, सगळं क्वेश्चन झालं ना. ते कशासाठी आलं? कारण कुठेतरी तुमच्यामध्ये ते चालू झालं म्हणून. आणि म्हणून आपण हे चालू केलं, कारण एक्सटर्नलहून इंटरनलवर जायसाठी आहे ना, मी किती पण माझ्याकडनं सांगितलं ना तरी तुम्ही रेडी असाल तरच ते जाऊ शकतो. मी किती पण मेडिटेशनचं लेक्चर घेतलं, पण एका माणसाने पण मेडिटेशन नाही केला तर कायच फायदा नाही त्या गोष्टीचा. का मी बोललो ना, थॉट, थिंकिंग आणि प्लॅनिंग आतमध्ये असतं. बाहेर जेव्हा आपण काहीतरी केलं तेव्हा तो ऍक्शन वर्ल्ड मध्ये येतो. आतमध्ये मी किती पण चांगला व्हायचा ठरवला, आतमध्ये किती पण चांगला व्हायचा विचार केला, आतमध्ये किती पण प्लॅनिंग केला चांगला व्हायचा, पण मी चांगलाच वागलो नाही, कायच नाही. मी किती पण तोराचा अभ्यास केला, किती पण थिंकिंग केला, किती पण तोराचा प्लॅनिंग केला, पण वागताना मी तोराच्या हिशोबाने वागलो नाही तर मी तोरा पाळलाच नाही. तसं आहे तो अख्खा जो स्ट्रक्चर आहे ना, तो एंड मध्ये बाहेर ऍक्शन वर्ल्ड मध्ये जर केलं तरच होणार आहे. तर म्हणून ऍक्शन वर्ल्ड मध्ये करा. आणि हा जो आजचा लेक्चर आहे तो काहीतरी हेल्पफुल आहे तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये स्वतःला चेंज करायसाठी, तर तो यूज करा. सगळ्या गोष्टींमध्ये आपण यूज करू शकतो, नाही नुसता आपला डेली यूज साठी, वॉन्ट साठी, रिलेशन साठी, सगळ्या अख्ख्या वेगवेगळ्या तुम्ही तुमची बघाल ना, तर तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. कितीतरी माणसांना सिगरेट सोडायचं असतं, दारू सोडायचं असतं, काहीतरी हे असतं त्यांचा, तलप येतं कुठल्या गोष्टीची येते, त्या गोष्टीसाठी पण हा तुम्ही यूज करू शकता ही गोष्टी. कारण तुमचा जर एल्डरली माइंड बरोबर ट्रेंड असेल ना, तुमच्या एल्डरली माइंडला बरोबर कॉन्टॅक्ट करता येत असेल ना, तर तुमचा एल्डरली माइंड आहे ना तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स आणू शकतो, शालोम आणू शकतो, पीस आणू शकतो, बॅलन्स करतो तो तुमच्या चाइल्ड माइंडला आणि मोठ्या माइंडला आणि तुमच्या अख्ख्या स्ट्रक्चरला. ओके, थँक्यू जुडा, व्हेरी इंटरेस्टिंग लेक्चर टुडे, व्हेरी नाईस. येस, एनी क्वेश्चन्स काय असेल तर सगळं पाठवा तुम्ही मला. एक रिक्वेस्ट होती, म्हणजे आम्ही तुमचे पहिले लेक्चर्स ऐकले नाही आहेत ना खूप अगोदरचे,
तर this is meditation is a good topic,